ठीक आहे. जे आजचं जे सेशन आहे सो टोटली बेस्ड ऑन द गिट. ठीक आहे. सो गिट इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज द गिट, पहिला क्वेश्चन. ठीक आहे. गिट का यूज करतो आपण, गिट आणि गिटहब असे दोन कन्सेप्ट तुम्ही सारखे सारखे ऐकता नाव, बरोबर आहे ना. गिट, गिटहब, गिटहब काय असतं. याच्यानंतर मी तुम्हाला कुठलीच फाईल सेंड नाही करणार, प्रोग्रामिंगची कुठलीच फाईल, जे काही आपल्या क्लासेसमध्ये जे काही एक्झाम्पल होतील ते काहीच सेंड नाही करणार. तुम्हाला काय करायचं आहे, गिट वरती जायचं आणि गिट वरती जाऊन जो काही आजचा कोड असेल तो कोड मी क्लास संपला की लगेच पुश करत राहील. ठीक आहे. क्लास संपला की तो काय करत राहील, पुश करत राहील आणि तो काय करायचा तुम्ही तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा तो कोड. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन जो आहे दॅट इज व्हॉट इज अ गेट. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ गेट. ठीक आहे. सो व्हॉट इज द क्वेश्चन, क्वेश्चन काय, व्हॉट इज अ गिट. गिट काय. सो गिट इज द वर्जन कंट्रोल सिस्टम. ठीक आहे. आणि ह्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण, BCS. तर कधी कधी तुम्ही बघता स्क्रीन शेअर BCS. ठीक सर आहे. स्क्रीन इज नॉट विजिबल. ओके, स्क्रीन दिसत नाहीये. मी शेअर केली स्क्रीन. नाही सर. सर कोणाला दिसत नाही आहे सर. स्क्रीन दिसत नाहीये सर. ठीक आहे. आता सगळ्यांनाच नाही दिसते का? दिसत आहे सर. हा हो सर. ठीक आहे. एकदा नेटवर्क चेक करत चला. ठीक आहे. सो व्हॉट इज द गेट. गेट म्हणजे काय, गेट इज द वर्जन कंट्रोल सिस्टम. त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण, BCS. सो वर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, पहिलं हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला गेट ऑटोमॅटिकली समजून जाईल. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता, रिअल टाइम मध्ये कंपनीमध्ये काम करता, त्यावेळेस काय असतं की प्रोजेक्ट असतात, बरोबर आहे. जसं की आता एक प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या समजा तुम्ही फेसबुकचा एक प्रोजेक्ट तयार करताय. फेसबुकचा काय तयार करताय, एक क्लोन तयार करताय तुम्ही, सेम फेसबुक सारखे एक ऍप तयार करताय. ठीक आहे. कंपनीचं नाव आहे हे ABC नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही काय केले, तुम्हाला जॉब भेटला, बरोबर आहे. आणि ती कंपनी काय करते, ऑलरेडी एक फेसबुक सारखं एक क्लोन ऍप्लिकेशन तयार करते, सेम फेसबुक सारखंच. कंपनीमध्ये या ऍप्लिकेशन वरती टोटल 10 डेव्हलपर काम करतायत. ठीक आहे. 10 डेव्हलपर आहेत, 4 टेस्टर आहेत. ठीक आहे. 10 डेव्हलपर आहेत आणि 4 टेस्टर आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबतच कोण आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर टेस्ट मॅनेजर आहे, बरोबर आहे. हे सगळे कोण आहेत, या प्रोजेक्ट वरती काम करणारे पीपल आहेत. ठीक आहे. आणि त्या 10 डेव्हलपर पैकी कोण आहेत, तुम्ही एक त्या 10 डेव्हलपर पैकी तुम्ही पण आहेत. आपल्याला समजून घ्यायचं की वर्जन कंट्रोल काय असतो. ठीक आहे. तर प्रत्येकांना ह्या 10 डेव्हलपरला प्रत्येकांना सेपरेट काम दिलेलं असतं, बरोबर आहे. प्रत्येकाला काय दिलेलं असतं, सेपरेट काम. जसं की आता या प्रोजेक्टमध्ये जे काही मॉड्यूल्स असतात, जे काही मॉड्यूल्स, आता कोणते मॉड्यूल्स आहेत प्रोजेक्टमध्ये, कोणते मॉड्यूल असतात. कधी कधी प्रोजेक्टमध्ये असतो पहिला मॉड्यूल जो असतो, फॉर एक्झाम्पल लॉग इन फॉर्म असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरगेट पासवर्ड असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म असतो, रजिस्ट्रेशनचा फॉर्म असतो, बरोबर आहे. असे काय ते प्रत्येकांना कामं दिलेली आहेत की लॉग इनचं कोण काम करणार आहे, लॉग इनचं काम करणार आहे हा डेव्हलपर. फॉरगेट पासवर्ड वरती कोण काम करणार आहे, हा डेव्हलपर, बरोबर आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म वरती कोण काम करणार आहे, हा डेव्हलपर. प्रत्येकांना कामं वाटून दिलेली आहेत. ठीक आहे. मग शेवटी काय करायचं मला, की शेवटी काय करायचं की 10 जणांचे जे 10 प्रोजेक्ट आहेत, 10 जणांचे जे 10 कामं आहेत, ते सगळे 10 जणांचे 10 कामं कुठेतरी एका सेंट्रल लोकेशनला मला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. जेणेकरून मला प्रत्येकाकडे जायची गरज नाही ना, बरोबर आहे की नाही. मला प्रत्येकाकडे जायची गरज नाही. ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर मी प्रत्येकाकडे जाऊन म्हणू का तुझा कोड मला दे, तुझा कोड मला दे, मला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करणे म्हणजे काय करणे, 10 जणांचा प्रोजेक्ट, 10 जणांचा कोड एका ठिकाणी मर्ज करणे, त्यालाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन म्हणतो. ठीक आहे. मग ज्यावेळेस गिट नव्हतं त्यावेळेस काय करायचे,
प्रत्येकांकडे जायचं, प्रत्येकांकडे जाऊन पेन ड्राईव्ह मध्ये काय करायचे, पेन ड्राईव्ह मध्ये फाईल घ्यायचे आणि ते फाईल काय करायचं एका सेंट्रल लोकेशनला कॉपी करून ठेवायचे. किंवा काय करायचं काही जण एक सीपीयू तयार करायचं, एक सेंट्रल सीपीयू तयार करायचं नेटवर्किंग मध्ये आणि तो सीपीयू शेअरेबल असायचा सगळ्यांसोबत. कंपनीमध्ये असं काम होतं पहिलं, ज्यावेळेस गेट नव्हतं त्यावेळेस एक सीपीयू असायचा आणि तो सीपीयू कसा असायचा शेअरेबल. शेअरेबल म्हणजे काय तर तो नेटवर्किंग मध्ये असल्यानंतर काय करतो आपण त्याला शेअर करतो. म्हणजे एक सीपीयू वरती सगळं काम काय असणार आहे, एकाच ठिकाणी सगळं काम असणार. ठीक आहे. पण आता कंपनीमध्ये झालं, सीपीयू कुठं आहे, वर्किंग कुठं आहे, फक्त नेटवर्किंग कुठं आहे त्याची त्याच कंपनीमध्ये. बरोबर आहे. समजा मग एखादा डेव्हलपर आहे जो की बाहेरल्या देशात युएसए मध्ये काम करतो. तो एबीसीच कंपनीचा एक डेव्हलपर आहे 10 पैकी, तो कुठं काम करतो, एक जण बाहेर काम करतो युएसए मध्ये. मग आता तो कोड द्यायला इंडियामध्ये येणार आहे का फाईल द्यायला? काय म्हणतोय कळते ना व्हर्जन कंट्रोल सिस्टम की 10 जणांचे काम आहेत आणि 10 जणांचे काम मला काय करायचे, 10 जणांचे काम एका ठिकाणी इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. मग आता एका ठिकाणी इंटिग्रेट कसं करणार तुम्ही, म्हणून प्रत्येकांना काय दिलेलं असतं, प्रत्येकांना एक सेपरेट ब्रांच दिलेले असतं. आता गिट मध्ये काय असतं, गिट मध्ये कन्सेप्ट येतो ब्रांचिंग. ठीक आहे. ब्रांच कशी तयार करायची, मेन ब्रांच कोणती असते आणि त्या मेन ब्रांच पासून आपण काय तयार करतो, सब ब्रांचेस तयार करतो. मेन ब्रांच जी असते ती असते मास्टर. ठीक आहे. हळूहळू सांगेन मी पुढे तुम्हाला गिट वरती काम करतो. सो व्हॉट इज द व्हर्जन कंट्रोल सिस्टम? व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, टू मेंटेन द ट्रॅक ऑफ युअर प्रोजेक्ट. कळलं व्हर्जन कंट्रोल सिस्टमचा मिनिंग काय? व्हॉट इज द व्हर्जन कंट्रोल सिस्टम? टू मेंटेन द ट्रॅक ऑफ युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टचा काय करणे, ट्रॅक मेंटेन करणे. कळतंय? 10 जणांचे 10 काम आहेत, पण 10 जणांचे 10 कामं कुठं करायचे मला, एका ठिकाणी एका सेंट्रल पॉइंटला काय करायचं, सगळे इंटिग्रेट करून ठेवायचे, जेणेकरून मला काय करता येईल, जेणेकरून मला त्या सेंट्रल पॉइंटला जाऊन सगळा प्रोजेक्ट मला काय करता येईल, ऍक्सेस करता येईल. बरोबर आहे. प्रत्येकाकडे मला सेपरेट जायची गरज नाहीये. बरोबर. होम आता वर्क फ्रॉम होम कंपनी आहे. वर्क फ्रॉम होम कंपनीमध्ये काय असतं, भरपूर सारे डेव्हलपर आहेत. काही जण युएसए मधून काम करतात, काही जण दुबई मधून काम करतात, काही जण इंडियामधून काम करतात, इंडियामधून काही जण हैदराबाद मधून काम करतात, चेन्नई मधून काम करतात. बरोबर आहे. कंपनी आहे पुण्यामध्ये. आता या सगळ्यांचा कोड कसा करणार इंटिग्रेट, तर त्यासाठी आपण काय करतो, गिट सिस्टमचा वापर करतो. समजतंय का व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे काय? व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे व्हर्जन्स, जे सॉफ्टवेअरची जे व्हर्जन असतात. तुम्ही बघता ना व्हर्जन, एखादा सॉफ्टवेअर जर मार्केटमध्ये जर रिलीज झालं तर त्याचं व्हर्जन कसं असतं, व्हर्जन कसं असतं, V1.0.0. बरोबर आहे. 1.0.0. समजा त्याच्यामध्ये काही जर चेंजेस आले, नवीन काही अपडेशन आलं, नवीन काही चेंजेस आले, बरोबर आहे, मग ते व्हर्जन काय होतं, 1.0. काय झालं 1. म्हणजे काय झालं, अपडेट. एखादा नवीन जर अपडेशन आलं तर नवीन अपडेशन आल्यानंतर काय करतो आपण, 1.0.1 व्हर्जन चेंज झालं ना. परत अजून एखादं फीचर रिमूव्ह करून टाकलं, एखादं फीचर आहे अनवॉन्टेड आहे आणि ते अनवॉन्टेड फीचर काय केलं त्यांनी, रिमूव्ह करून टाकलं. मग परत काय होतं व्हर्जन 1.0.2. म्हणजे हे व्हर्जन काय होत आहे, अपडेट होत आहे. आणि प्रत्येक व्हर्जन मध्ये काहीतरी फीचर आहे, काहीतरी चेंज आहे, एखादा नवीन फीचर ऍड झालेला असतो किंवा जुना फीचर काढून टाकलेला असतो, काहीतरी ना काहीतरी नवीन काहीतरी चेंजेस केलेले असतात. आता हे जे मेंटेन करायचं आहे हे कुठेतरी मेंटेन केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता हे मेंटेन कोण करतं, तर गिट हा तुमच्या पूर्ण प्रोजेक्ट वरती ट्रॅक ठेवतो की कोड कोणी कोणी कमिट केला, कोड कोणी कोणी पुश केला, कोणी कोड डिलीट करून टाकला. बरोबर आहे. आता काही डेव्हलपर असे असतात की पॅकेज कंपनीमध्ये त्यांची रिक्वायरमेंट असते की बाबा माझं पॅकेज वाढलं पाहिजे, कंपनी पॅकेज वाढत नाही. बरोबर आहे. मग ते रागाने काय करतात, कंपनी सोडून देतात, रिझाईन देऊन टाकतात आणि जाताना काय करतात, जो काही कोड बनवलेला होता तो डिलीट मारून जातात. ठीक आहे. मग याचा पण ट्रॅक ठेवला पाहिजे ना की कोड कोण डिलीट केला. सगळं गिट काय करतो, सगळं मेंटेन करतो. कोण कोड किती लाईनचा कोड कोणी टाकला, अगोदर कोड काय होता, कोणी रिमूव्ह केला. ठीक आहे. हे सगळं ट्रॅक कोण करतं, गिट सिस्टम ही ट्रॅक करते. ठीक आहे. आता गिट कोणी कोणी वापरतं, तर गिट मोस्ट ऑफ द 75% पीपल, डेव्हलपर जगामधले 75% लोक काय वापरतात, गिट वापरतात. ठीक आहे. आता ज्या वेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करता, रिअल लाईफ मध्ये, रिअल टाइम मध्ये कंपनीमध्ये काम करता, तर तुम्हाला कंपनीमध्ये गिट सारखाच अजून एक ऍप्लिकेशन असतं, गिट, सेम गिट, दॅट इज कॉल्ड बिट बकेट. ठीक आहे. काय म्हटलं, दॅट इज कॉल्ड बिट बकेट. समजतंय? सो बिट बकेट इज द सेम ॲज
इज द सेम ॲज कोणासारखा गिट. कळालं? जे तुम्ही गिट वरती जे प्रॅक्टिस करणार आहात तीच प्रॅक्टिस तुम्हाला बिट बकेट वरती करायची आहे. सेम. आता हे बिट बकेट कसं आहे? सो बिट बकेट इज द प्रोडक्ट ऑफ जिरा टूल. ठीक आहे. बिट बकेट हा कोणाचा प्रोडक्ट आहे? जिरा टूल. सो अगेन क्वेश्चन अराइज होतो की व्हॉट इज मीन बाय द जिरा. ठीक है, what is mean by जीरा. ठीक है. सो जीरा, मोहरी, जीरा सोबत काय दिलेलं आहे? एक बिट बकेट. जीरा हा पेड टूल आहे. 5 युजर साठी फ्री भेटतो. 2 GB ची जागा असते, पण ती 2 GB 5 जणांमध्ये बघता बघता संपून जाते. ठीक आहे. म्हणून अनलिमिटेड स्पेस घ्यायचा असतो. आणि जिराचे जे काही पॅकेज असतात ठरलेले, वर्षाला, महिन्याला 20,000 रुपयाचं पॅकेज असतं. 20,000, 22,000, 25,000, 40,000 डिपेंड ऑन द कंपनीच्या याच्यावरती डिपेंड आहे, डेव्हलपरची स्ट्रेंथ. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय द जिरा. जिरा म्हणजे काय? जिरा इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. ठीक आहे. जिरा म्हणजे काय? जिरा इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे. मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ॲट अ टाइम 10 ते 12 प्रोजेक्ट रनिंग असतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये 10 ते 12 प्रोजेक्ट, आणि 10 ते 12 प्रोजेक्ट वरती ट्रॅक ठेवावं लागतं. बरोबर आहे. जनरली जिरा टूल हँडल बाय स्क्रम मास्टर. ठीक आहे. काय म्हटलं? जिरा टूल कोण हँडल करतो? स्क्रम मास्टर. स्क्रम मास्टर कोण असतो? स्क्रम मास्टर हा मेन असतो. ठीक आहे. प्रत्येक प्रोजेक्टसाठी स्क्रम मास्टर किंवा 4 ते 5 प्रोजेक्टसाठी एक स्क्रम मास्टर हा असतो. स्क्रम मास्टरचं काम काय असतं की टू टेक द डेली मीटिंग घेणे तुमची. ठीक आहे. स्क्रम मास्टरचं काम असतो डेली मीटिंग असते. डेली, त्यालाच काय म्हणतो आपण कंपनीमध्ये? त्यालाच काय म्हणतो? स्क्रम मास्टर takes a daily meeting which is called stand up meeting. ठीक आहे. ही मीटिंग कोणती असते? स्टँड अप मीटिंग असते. स्टँड अप मीटिंग म्हणजे काय असतं की बाबा 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा घंटा, कंपनीवर डिपेंड असतं ते. दररोज तुम्हाला विचारतात स्टँड अप मीटिंग मध्ये की बाबा तू काल काय काम केलास? ठीक आहे. काल कशावरती काम केलास तू? आणि या मीटिंग मध्ये वर्क असाइन केलं जातं. ठीक आहे. आता हे जे मी बोलतोय हे सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांसाठीच. जे डेटा सायन्स मध्ये काम करणारे आहेत त्यांच्यासाठी पण आहे, जे डेव्हलपर आहेत त्यांच्यासाठी पण आहे. ठीक आहे. सगळ्यांसाठीच आहे. कळत आहे? सो डेली मीटिंग मध्ये, स्टँडअप मीटिंग मध्ये काय असतं की डिस्कशन असतं की काल काय केला तू, कशावरती काम केला, कोणत्या मॉडेलवरती काम केला. ठीक आहे. तो म्हणतो की मी सर लॉग इन मॉडेलवरती काम केलं. ठीक आहे. किती कंप्लीट झालं? सर हा पार्ट कंप्लीट झाला. ठीक आहे. तुला अजून किती दिवस लागतील कंप्लीट करण्यासाठी हा मॉड्यूल? सर मला 2 दिवस लागतील. का 2 दिवस? एका दिवसामध्ये नाही होत? नाही सर, थोडंसं वर्किंग कॉम्प्लेक्सिटी जरा हाय आहे, म्हणजे प्रायोरिटी थोडीशी कॉम्प्लेक्सिटीची कशी आहे? हाय आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला लेट लागेल. 2 दिवसानंतर तिथं डेडलाईन तुमची मेन्शन केलेली असते की 2 दिवसानंतर हा मॉड्यूल कंप्लीट होणार. परत 2 दिवसानंतर परत त्या डेव्हलपरला क्वेश्चन विचारतो की कंप्लीट झालं? नाही सर, अजून 1 दिवस लागेल. ठीक आहे. हा सगळा क्वेश्चन कोण विचारतो? स्क्रम मास्टर्स. त्याला स्क्रम मीटिंग म्हणतो आपण. ठीक आहे. आणि स्क्रम मीटिंग ह्यालाच काय म्हणतो आपण? डेली स्टँडअप मीटिंग म्हणतो. आणि डेली स्टँडअप मीटिंग मध्ये हे डिस्कशन होत असतं प्रोजेक्ट बद्दल, किंवा एखादा इश्यू आला मोठा, तो इश्यू कशामुळे आला, का आला, त्याचं डिस्कशन. तो इश्यू येऊ नये म्हणून काय करायचं याचं डिस्कशन. हे सगळं कुठं होत असतं? स्क्रम मीटिंग मध्ये होत असतं. सगळं डिस्कशन होत असतं ओव्हरऑल. आणि याच्यामध्ये ह्या स्क्रम मीटिंग मध्ये कोण कोण असतं?
तर ह्या स्क्रम मीटिंग मध्ये डेव्हलपर्स असतात, ठीक आहे, त्याच्यानंतर टेस्टर्स असतात, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर असतो, ठीक आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर टीम लीड असतात, ठीक आहे. तर एवढे जण ह्या प्रोजेक्ट कोण करतं, एवढे प्रोजेक्ट अटेंड करतात, मीन्स मीटिंग अटेंड करतात, ठीक आहे. हे सगळं कुठं होत असतं, हे सगळं इंडस्ट्री मधलं सांगतो मी, जिरा टूल बद्दल सांगतोय की जिरा इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल विच इज हँडल बाय स्क्रम मास्टर. कोण हँडल करतो त्याला, स्क्रम मास्टर हँडल करतो, ठीक आहे. स्क्रम मास्टर कोण असतो, मेन जो की पूर्ण प्रोजेक्ट हँडल करणारा स्क्रम मास्टर, ठीक आहे. त्याच्यासोबतच अजून एक असतो ह्या मीटिंग अटेंड करणारा, दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट ओनर, ठीक आहे. तर प्रोडक्ट ओनर हा एक असतो जो की काय करतो, त्या प्रोडक्ट बद्दलचं म्हणजे त्या आता समजा एखादं प्रोडक्ट आहे, एखादं वेबसाईट बनवायची, त्या प्रोडक्टची पूर्ण डिटेल, पूर्ण काय काय पाहिजे त्या वेबसाईट वरती सगळं कोण बघतो, हा प्रोडक्ट ओनर, सगळं काय काय पाहिजे, त्यालाच प्रोडक्ट मॅनेजर पण म्हणतो आपण, ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, ह्यालाच आपण म्हणतो प्रोडक्ट मॅनेजर, ठीक आहे. पूर्ण मेंटेन करतो प्रोडक्ट, काय काय पाहिजे त्या वेबसाईट वरती, त्या प्रोडक्ट रिलेटेड काय काय फॅसिलिटी पाहिजे, काय काय फीचर पाहिजे आपल्याला त्या पेजेस वरती, कोणता फीचर नकोय, कोणता फीचर ऍड करायचा आहे, हे सगळं कोण मेंटेन करतं, तर हे सगळं मेंटेन करतं कोण, प्रोडक्ट मॅनेजर, ठीक आहे. कळतं इथपर्यंत. सो जिरा इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल विच मेंटेन द ट्रॅक ऑफ युअर प्रोजेक्टचा ट्रॅक मेंटेन करतो की किती प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे, किती शिल्लक आहे अजून, त्या प्रोजेक्ट मध्ये टोटल बग्स किती आहेत, टोटल एरर किती आहेत, किती सॉल्व्ह झाले, किती रिमेनिंग आहेत, ठीक आहे. हे सगळं ट्रॅक कोण करतं, तर हे सगळं ट्रॅक ठेवतो कोण, जिरा हा सगळा ट्रॅक ठेवतो, ठीक आहे. जिराला अजून काय म्हणतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल पण आहे, और इट इज कॉल्ड बग मॅनेजमेंट टूल, ठीक आहे. बग मॅनेजमेंट टूल, बग मीन्स व्हॉट, इश्यूज, एरर्स जे की प्रोजेक्ट मध्ये येणारे असतात, ठीक आहे. टेस्टर काय करतात, टेस्टर तुमचे जे काही इश्यूज आहेत, तुम्ही जे काही डेव्हलप केलेलं मॉडेल असतं ते मॉडेल टेस्टिंगसाठी जातं, टेस्टिंग मध्ये गेल्यानंतर तिथं वेगवेगळ्या टाईपची टेस्टिंग केली जाते, ठीक आहे. त्या टेस्टिंग मध्ये जर एखादा इश्यू सापडला तर तिथं काय केला जातो, एक एरर रेज केला जातो, बग रेज केला जातो, ठीक आहे. आणि बग कुठे रेज करतात, जिरावरती रेज करतात, ठीक आहे. हे पूर्ण टोटल वर्किंग जे असते इंडस्ट्रीमध्ये हे असं काम चालतं, ठीक आहे. सो जिरा हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बग मॅनेजमेंट टूल, ठीक आहे. जिराचा प्रोडक्ट कोणता आहे, बिटबकेट. सो बिटबकेट हा जिरा सोबत येतो, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही जिराचं लायसन घेता, जिराचं लायसन घेतल्यानंतर त्याच्यासोबत कोण येतो, बिटबकेट येतो, ठीक आहे. आणि अजून एक येतो याच्यासोबत, अजून एक प्रोडक्ट येतो दॅट इज कॉल्ड कॉन्फ्लियन्स, ठीक आहे. काय म्हटलं मी, कॉन्फ्लियन्स कशासाठी यूज करतो आपण, विच इज युज्ड टू मेंटेन द डॉक्युमेंटेशन, ठीक आहे. काय कशासाठी यूज करतो आपण, डॉक्युमेंटेशन मेंटेन करण्यासाठी. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, तर प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्युमेंट असतात, ठीक आहे. आपण काय काय काम केलं, लॉग इन वरती काय काय काम केलं, लॉग इन वरती काय काय केलं आपण, त्याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या एक्सटर्नल फाईल आपल्याला लागल्या, किती कोणते अजून एक्स्ट्रा सॉफ्टवेअर कोणतं लागलं, बरोबर आहे की नाही. सगळं ट्रॅक, सगळी इन्फॉर्मेशन, एका मॉड्यूलची सगळी इन्फॉर्मेशन कोण मेंटेन करतं, डेव्हलपर मेंटेन करतात. ज्याचं ज्याचं काम आहे ना ते काय करतात, सगळे इन्फॉर्मेशन मेंटेन करतात, डॉक्युमेंट. जसं की आपण लोकलला काय करतो, MS वर्ड आपण घेतो, मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण बघतो, आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काय करतो, जे जे रिक्वायरमेंट आपल्याला लागणार आहेत, जे जे रिक्वायरमेंट त्या प्रोडक्ट त्या मॉडेल डेव्हलप करण्यासाठी जे जे लागणार ते आपण लिहून ठेवतो, बरोबर आहे. मग हेच काम काय करा, हेच काम तुम्ही कॉन्फ्लियन्स वरती करा. कॉन्फ्लियन्स वरती केल्यानंतर काय होईल, ते डॉक्युमेंट सगळ्यांसाठी कोण जेवढे त्या प्रोजेक्ट वरती काम करणार आहेत त्या सगळ्यांसाठी काय असेल, ते शेअरेबल असेल, कोणी पण बघू शकेल ते काम, ठीक आहे. तर दोन प्रोडक्ट कोणासोबत येतात, तर दोन प्रोडक्ट जे येतात जिरा सोबत काय काय येतं, बिटबकेट येतं, आणि जिरा सोबत काय येतं, कॉन्फ्लियन्स येतं. कशासाठी, विच इज युज्ड टू मेंटेन द डॉक्युमेंटेशन, ठीक आहे. आता गिट वरती मी जे काही कमांड यूज करणार आहे, जे काही करणार आहे ते सगळं कुठं करायचं, तुम्हाला बिटबकेट वरती करायचं, ठीक आहे. आता कंपनीमध्ये जर तुम्ही जॉईन झाले, कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बिटबकेटचं लॉग इन, जिराचं लॉग इन सगळं तुम्हाला मॅनेजर देतो, ठीक आहे. ब्रांच, इव्हन तो ब्रांच सुद्धा तयार करून कोण देतो, मॅनेजर देतो. तुम्हाला सगळ्या डिटेल भेटतात, फक्त तुम्हाला काय करायचं असतं, ज्या डिटेल पाठवलेल्या असतात त्या डिटेल व्यवस्थित सेव्ह करून ठेवायच्या, जेणेकरून तुमचा कोड त्याच ब्रांचला काय झाला पाहिजे,
पुश झाला पाहिजे, जो की ब्रांच कोणी दिलेली असते, प्रोजेक्ट मॅनेजरने दिलेली असते. ठीक आहे. व्हर्जन कंट्रोल सिस्टीम कळालं. व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, टू मेंटेन द ट्रॅक ऑफ युअर प्रोजेक्ट. बरोबर आहे. 10 डेव्हलपर आहेत आणि 10 डेव्हलपरांचं 10 जणांचं काम मला काय करायचंय, एका ठिकाणी इंटिग्रेट करायचंय. दॅट इज कॉल्ड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, VCS. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. तर मला काय करायचंय, सो नेक्स्ट क्वेश्चन मला काय करायचंय की नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ आय कॅन स्टार्ट विथ गेट. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे, हाऊ आय कॅन स्टार्ट विथ द गेट. मग मी गेट सोबत कसं काम करू. बरोबर आहे. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट काय काय पाहिजे. सो रिक्वायरमेंट, ठीक आहे. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट फर्स्ट मला काय पाहिजे, GitHub अकाउंट असलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. प्रत्येकाचं आहे GitHub अकाउंट, आहे. ठीक आहे. सो पहिलं काम काय असलं पाहिजे, GitHub अकाउंट असलं पाहिजे. सेकंड, काय असलं पाहिजे, टोकन असलं पाहिजे. बरोबर आहे ना. टोकन असलं पाहिजे. टोकन म्हणजे आता टोकन काय असतो मी सांगेन पुढे येणार आहे हा पार्ट. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर माझ्याकडे काय पाहिजे, गेट डाउनलोड. कुठं, ऑन माय सिस्टम. ठीक आहे. तर माझ्याकडे काय पाहिजे, गेट हा डाउनलोड असला पाहिजे माझ्या सिस्टम मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. सगळ्यांना. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट, हाऊ आय कॅन स्टार्ट विथ द गेट. गेट सोबत जर मला स्टार्टिंग करायचं तर गेट सोबत स्टार्टिंग करण्यासाठी माझ्याकडे रिक्वायरमेंट काय पाहिजे. सो माझ्याकडे रिक्वायरमेंट पाहिजे GitHub अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे, टोकन. आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, गेट डाउनलोड ऑन माय सिस्टम. ठीक आहे. मग आता एक एक स्टेप बघूया की पहिल्यांदा काय करायचं, मला GitHub अकाउंट काढायचं. ठीक आहे. मग आता GitHub अकाउंट काढायचं कसं, तर GitHub अकाउंट काढण्यासाठी काय केलं आपण, गुगलवरती या आणि गुगलवरती आल्यानंतर GitHub म्हणून टाका. ठीक आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट हा सेटअप आहे. अकाउंट काढण्यासाठी तेवढं काही लागत नाही, एकदम सोपं काम आहे अकाउंट काढणं. ठीक आहे. काय झालं, डेटा ठीक आहे. सो दिस इज द GitHub. हे काय, हे GitHub आहे. कळलं, हे लॉग इन केलेलं आहे मी. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला अकाउंट काढायचं आहे. ठीक आहे. GitHub वरती अकाउंट काढणं खूप सोपं आहे. साइन इन आणि साइन अप असे दोन ऑप्शन असतात. दोघांमध्ये फरक काय, साइन इन म्हणजे लॉग इन करणे आणि साइन अप म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन तयार करणे. ठीक आहे. तिथं तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील. GitHub वरती गेल्यानंतर साइन अप करा. साइन अप करा म्हणजे साइन अप साठी काय लागतं तुम्हाला, तुमचा मेल आयडी लागतो. ठीक आहे. एक युजर नेम लागतं. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मेल आयडी आणि युजर नेम टाकले तर तुमच्या मेल आयडीला एक व्हेरिफिकेशन कोड येतो. तो व्हेरिफिकेशन कोड काय करायचा, तुम्हाला गेटला टाकून द्यायचा. ठीक आहे. साइन अप प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त मेल आयडी काय करा, जो की मेल आयडी तुमचा चालू असलेला, ज्या मेल आयडीचा तुम्हाला पासवर्ड माहिती आहे असा मेल आयडी काय करायचा, टाकून द्यायचा. ठीक आहे. जनरली काय करतो आपण, पासवर्ड किती जणांना माहिती आहे तुमच्या मेल आयडीचे पासवर्ड माहिती आहेत ना. ठीक आहे. काय करतो आपण, जनरली मोबाईलला लॉग इन करून ठेवत असतो आपण पासवर्ड, आणि कधी सिस्टम वरती लॉग इनच करत नाही. काही दिवसांनी काय होतं, आपण पासवर्ड विसरून जातो. बरोबर आहे ना. आपण नाही विसरत, फेसबुकचा पासवर्ड आपण नाही विसरत, इन्स्टाचा पासवर्ड आपण नाही विसरत, ते लक्षात राहतं. जीमेलचा काय जाऊ द्या, दुसरा काढता येतो, पण फेसबुक वरती इम्पॉर्टंट आहे, इन्स्टा इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे ना. व्हॉट्सअपला सेटिंग लावून ठेवतो, अजून पर्सनल मेसेज कोणी बघू नये आपले, है ना, इम्पॉर्टंट मेसेज असतात तुमचे. बरोबर आहे ना. ठीक आहे. बरोबर आहे. कळालं. तर सो पहिल्यांदा साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुमच्या मेल अकाउंटला एक व्हेरिफिकेशन कोड येतो. तो व्हेरिफिकेशन कोड इथं टाका. इथं टाकल्यानंतर तुमचं अकाउंट काय होतं,
साइन अप होतो. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही साइन अप केलात, साइन इन परत लॉग इन केलात, लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हा डॅशबोर्ड दिसतो. हा डॅशबोर्ड कोणाचा आहे? हा डॅशबोर्ड आहे गिटहबचा डॅशबोर्ड. ठीक आहे. पहिली स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, तुम्हाला अकाउंट काढायचं आहे गिटहब वरती. गिटहब वरती अकाउंट काढणं खूप सोपं आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा, येऊन जाईल. नाही आलं माझ्याकडे या. ठीक आहे. माझ्याकडे आल्यानंतर परत मी प्रत्येक अकाउंटसाठी 20 रुपये घेईन. कळलं? क्लिअर इथपर्यंत? सो नेक्स्ट, गिटहब वरती अकाउंट काढले, पण गिटहब वरती अकाउंट काढल्यानंतर आपल्याला याची गरज पडते. हा कोण आहे? टोकन. टोकन म्हणजे काय? टोकन मीन्स व्हॉट? टोकन इज नथिंग बट इट इज अ आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. इट इज अ आयडेंटिफिकेशन. काय म्हटलं मी? इट इज अ आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन म्हणजे यू आर द व्हॅलिड युजर ऑफ गिट. गिटचे तुम्ही व्हॅलिड युजर आहेत का, हे आयडेंटिफिकेशन करणे म्हणजेच काय करणे? टोकन असणे. बरोबर आहे. बँकेमध्ये जाता, बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बँक काय करते, एखादी जर लाईन मोठी असेल पैसे काढण्यासाठी किंवा विड्रॉ करण्यासाठी किंवा काढण्यासाठी, तर बँक काय करते, तुम्हाला टोकन देते. देते टोकन. टोकन देते म्हणजे काय झाले, तुम्ही बँकेचे व्हॅलिड पर्सन आहात म्हणून तुम्हाला टोकन देते. बरोबर आहे ना? टोकन असं देत नाही ती. पहिला पासबुक बघते, पासबुक बघल्यानंतर फोटो बघतो, हाच फोटो आहे का समोरचा, बरोबर का नाही, मगच काय करतो, तुम्हाला तो टोकन देतो. म्हणजे गेटला पण माहिती पाहिजे ना की तुम्ही व्हॅलिड पर्सन आहेत. आता व्हॅलिड पर्सन आहेत म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काय पाहिजे, गेटला माहिती आहे का तुम्ही कोण आहेत, नाही माहिती, मग काय तयार करा, तुमचे टोकन तयार करा. टोकन कसा तयार करतो आपण, तर गेटमध्ये टोकन रिक्वायरमेंट बघा काय काय असलं पाहिजे तुमच्याकडे. रिक्वायरमेंट पहिलं काय असलं पाहिजे, गेटअपचं अकाउंट असलं पाहिजे. दुसरे रिक्वायरमेंट काय असले पाहिजे, तुमच्याकडे टोकन असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही व्हॅलिड पर्सन आहात कुणाचे, गेटअपचे. ठीक आहे. तर गेटअपचे व्हॅलिड पर्सन आहेत. हे कसं डिसाईड करतो आपण, तर हे डिसाईड करण्यासाठी आपण काय यूज करतो, टोकन आपण यूज करतो. सो हाऊ यू कॅन जनरेट द टोकन. टोकन कसा जनरेट करणार, तर टोकन जनरेट करण्यासाठी गेट वरती आलं. ठीक आहे. हा काय आहे तुमचा गेटचा डॅशबोर्ड, आणि या डॅशबोर्ड मध्ये इकडच्या साईडला एकदम राईट साईडला तुमचा प्रोफाईल आहे. ठीक आहे. आणि या प्रोफाईल वरती क्लिक करा. प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर एकदम डाऊनला सेटिंग्स नावाचा एक मेनू दिसतो. ठीक आहे. स्टेप लक्षात ठेवा, वाटलंच तर लिहित चला. ठीक आहे. काय म्हटलं, सेटिंग्स नावाचा टॅब आहे. सेटिंग्स वरती क्लिक केलं. सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे, डाऊन घ्या, डाऊन या. अजून एक तुम्हाला सब मेनू भेटतो, त्याचं नाव आहे डेव्हलपर सेटिंग्स. सेटिंग मध्ये डेव्हलपर सेटिंग. ठीक आहे. डेव्हलपर सेटिंगला क्लिक करा. डेव्हलपर सेटिंगला क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठं जाणार, तर टोकन जनरेशनच्या पेज वरती. ठीक आहे. मला टोकन तयार करायचं, आणि टोकन तयार करण्यासाठी इथं बघा ऑप्शन दिसतं तुम्हाला, पर्सनल ऍक्सेस टोकन. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करा, आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय जनरेट करायचंय, मला टोकन क्लासिक जनरेट हा क्रिएट करायचा. कोणता, टोकन क्लासिक. ठीक आहे. टोकन क्लासिक वरती क्लिक करा, आणि टोकन क्लासिक वरती क्लिक केल्यानंतर आता सध्या माझ्याकडे एक टोकन ऑलरेडी आहे, त्याचं नाव काय, टेस्ट टोकन. आणि त्याची एक्सपायरी कधी आहे, तर त्याची एक्सपायरी आहे फ्रायडे एप्रिल 26 ला, म्हणजे अजून 1 महिना माझ्याकडे व्हॅलिड आहे. ठीक आहे. तर हा टोकन माझ्याकडे ऑलरेडी आहे. बरोबर. तुम्हाला नवीन बनवायचं आहे. मग आता नवीन कसं बनवायचं टोकन, तर टोकन नवीन बनवण्यासाठी इथं परत एक तुम्हाला एक बटन दिसतंय, त्या बटनला काय करायचं, जनरेट द न्यू टोकन. कोणता टोकन तयार करायचा आहे, क्लासिक टोकन तुम्हाला बनवायचं आहे. लक्षात ठेवा, बेटा टोकन नाही यूज करायचं. कोणता टोकन तयार करायचा आहे, क्लासिक टोकन. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करा, आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत मला हा विचारतो कुठं, जो माझा गिटहबचा जो पासवर्ड मी दिलेला आहे, बरोबर आहे, तो पासवर्ड मला इथं टाकावा लागतो. जर माहिती असेल तर, जर चुकला तर मग काय गेलं सगळंच. ठीक आहे. तर हा माझा पासवर्ड होता, दिसला, दिसला ना पासवर्ड, हो, बर ठीक आहे, लक्ष नाही, हो म्हणले. ठीक आहे. सो हा जो पहिला आहे नोट, इथं काय करायचं,
तुमच्या टोकनचं नाव द्यायचं. आता टोकनचं नाव द्यायचं म्हणजे काय, कोणत्या प्रोजेक्टवरती काम करताय तुम्ही त्या प्रोजेक्टचं नाव ॲज अ टोकन म्हणून द्यायचं. समजतंय का? टोकन कसं नाव द्यायचं, कोणत्या प्रोजेक्टवरती काम करताय, काय प्रोजेक्टचं नाव आहे, कोणता प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्ट रिलेटेड इथं काय करायचं, त्या टोकनचं नाव द्यायचं. ठीक आहे. आता समजा मी फेसबुकमध्ये आहे आणि काय केलं, मला हा टोकनचं नाव दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपायरेशन किती ठेवायचं टोकनचं, बरोबर आहे. जनरली कंपनीवरती डिपेंड असतं की टोकन कधी एक्सपायर करायचं. जास्त दिवस जर तुम्ही टोकन ठेवला, तोच जर टोकन ठेवला तर काय होतं की काही दिवसानंतर थर्ड पर्सनला हा टोकन कळतो, बरोबर आहे. आणि थर्ड पर्सनला ज्यावेळेस टोकन कळतो त्यावेळेस तो एंट्री मारतो, बरोबर आहे. तुमच्या अकाउंटमध्ये येतो, तुमच्या अकाउंटमध्ये जे काही आहे ते सगळं घेऊन जातो. म्हणून कधी कधी बँक पण आपल्याला मेसेज देते की प्लीज अपडेट युअर पासवर्ड, बरोबर आहे. 7 दिवसाला काय करा, 7 डेजला तुमचा पासवर्ड अपडेट करा म्हणून कंपनीचे कधी कधी बँकिंगचे कधी कधी तुम्हाला मेसेजेस येतात बघा. कधी कधी मेल येतो, डोंट शेअर युअर पासवर्ड विथ अननोन पर्सन, बरोबर आहे ना. असे मेसेजेस येतात का, कारण तुमचा जो टोकन असतो तो टोकन काय पाहिजे, जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड काय असला पाहिजे, अपडेटेड असला पाहिजे, जेणेकरून थर्ड पर्सन आपल्यावरती काय ठेवून असतो, वॉच ठेवून असतो. कळतंय. थर्ड पर्सन कोण असतो, आपल्या जवळचाच असतो, बरोबर आहे. शोधा, तुमच्या जवळचाच आहे जो की आपल्यावरती वॉच ठेवतो, आपल्या मोबाईलवरती वॉच ठेवतो. काय पासवर्ड आहे, काय पासवर्ड देतो, अकाउंटचा काय पासवर्ड आहे. जनरली आपण काय करतो, जो चांगला पर्सन आहे त्याच्यासोबत आपली इन्फॉर्मेशन शेअर करतो, पण तोच आपली वाट लावतो. कळलं. कुणालाच पासवर्ड सांगायचा नाही, लक्षात ठेवायच्या पुढे. कोणी असो तो, आपला भाऊ असो, आपली सिस्टर असो, आपले पप्पा असो, आई असो, मित्र तर लांबच गेले. ठीक आहे. अजिबात पासवर्ड शेअर करायचा नाही, कोणी असो. नाही तो खूप चांगला आहे, माझा जवळचा मित्र आहे, खास मित्र आहे, एका कपामध्ये चहा पितो आम्ही, मी पासवर्ड शेअर करतो, हा असं नाही. कळतंय. सो एक्सपायरेशन डिपेंड्स ऑन द कंपनी. काही कंपनी 7 दिवसाचं एक्सपायरेशन ठेवते, 30 दिवसाचं एक्सपायरेशन ठेवते, 60 दिवसाचं एक्सपायरेशन ठेवते. ठीक आहे. तर मी काय करत असतो, मी ज्या कंपनीमध्ये काम करायचो मागच्या कंपनीमध्ये, तिथं एक्सपायरेशन असायचं 7 दिवसाचं. 7 डेजला ते काय करायचे, 7 डेजला टोकन नवीन जनरेट करायचे. का, कारण आता प्रोडक्ट हा मोठा असल्यामुळे कसं असतं की बाबा मार्केटमध्ये त्याचं काय असतं की सगळ्यांना माहिती असतं प्रोडक्ट, आणि काय करतात मग, पैसे पण जास्त येतात, बरोबर आहे. जास्त छपाई होत असते, बघवत नसतं, मग येतात अकाउंट साफ करायला. म्हणून काय करतो आपण, टोकन हा अपडेट करायचा. मी काय करतो, टोकन हा 90 दिवसाचा ठेवतो, कारण कसं हे तुम्हाला सांगत बसावं लागतं सारखं सारखं, त्याच्यामुळे एक 3 महिन्याचं टोकन एकदा तयार करून ठेवायचा. ठीक आहे. आता हा टोकन कधी संपणार आहे, जून 11ला. ठीक आहे. मी तयार करणार नाही, ऑलरेडी आहे. ज्यावेळेस माझा टोकन एक्सपायर होईल त्यावेळेस मी परत काय करेन, त्याला नवीन जनरेट करेन. तुमचा पण टोकन एक्सपायर झाला की काय करायचं, नवीन जनरेट तयार करायचं. ठीक आहे. मग हा जो टोकन तुम्ही बनवलात, तर ह्या टोकनला काय काय ऍक्सेस असले पाहिजे, काय काय केलं पाहिजे टोकननी, काय काय ऍक्सेस द्यायचे तुम्हाला त्या टोकनला. तर जनरली काय करायचं, तर मला रेपॉझिटरी पण तयार करता आली पाहिजे. ठीक आहे. हे सगळं देऊन टाकायचं, हे सगळे ऍक्सेस, जेवढे काही ऍक्सेस आहेत हे सगळे ऍक्सेस देऊन टाकायचे. मला रेपॉझिटरी डिलीट पण करता आली पाहिजे, बरोबर आहे की नाही. मला रेपॉझिटरी ती शेअरेबल पण करता आली पाहिजे. सगळे ऍक्सेस देऊन टाकायचे. आपल्याला शिकायचं ना, हे सगळे देऊन टाकायचं. एवढे ऍक्सेस आहेत. ठीक आहे. हे सगळे ऍक्सेस द्यायचे, आणि हे सगळे ऍक्सेस झाल्यानंतर काय येतो, इथं काय म्हणायचं, जनरेट द टोकन. ठीक आहे. जनरेट टोकन म्हटल्यानंतर काय करायचं, जनरेट टोकन वरती क्लिक केला तर तुमच्या समोर एक विंडो येते, आणि त्या विंडोवरती एक टोकन असतो. तो टोकन काय करायचा, तो टोकनचा कॉपी कॉपी करून नोटपॅडच्या फाईलमध्ये पेस्ट करून ठेवायचा. एवढं काम करायचं. प्लस त्याचे फोटो पण काढून ठेवायचे. 2 कामं करायचे, फोटो काढायचा प्लस काय करायचं, तो टोकन कॉपी करायचा, आणि कॉपी करून काय करायचं, एका नोटपॅडच्या फाईलमध्ये ठेवायचं. जसं की मी काय केलंय, जेवढे काही माझे टोकन तयार झालेले असतात ते सगळे टोकन मी काय करतो, एका नोटपॅडच्या फाईलमध्ये ठेवतो. काय सगळे हे लेटेस्ट टोकन आहे, हा हे असं ठेवत असतो मी. याचा काम कधी येतं, याचं काम पुढे येतं, तुम्हाला पुढे लागतो हा. परत शोधत बसायचं नाही, आणि एकदा टोकन जनरेट झाला परत तो बघता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं काय करायचं, म्हणून त्याचं
कॉपी करून नोटपॅडच्या फाईलमध्ये पहिल्यांदा हे काम करून ठेवायचं. आणि नोटपॅडची फाईल आपल्या सिस्टममध्ये कुठे ठेवली हे लक्षात ठेवा, नाहीतर परत काय करणार, परत शोधत बसणार की ती नोटपॅडची फाईल मी कुठे ठेवली. असतील ती लॅपटॉपमध्ये, लॅपटॉपच्या बाहेर जात नाही, पण ते कळत नाही कारण डोक्यामध्ये आपल्या किडे असतात भरपूर दुसरे, बरोबर आहे. याच्यामुळे काय होतं, लक्षात ठेवा ती नोटपॅडची फाईल आपण कुठे ठेवली, कळतंय. तर हा टोकन आहे माझा आणि हा टोकन मला पुढे कधी पण लागू शकतो, म्हणून याला काय करायचं, याला सेव्ह करून ठेवायचं. आता तुम्हाला पण लागेल टोकन एकदाच, परत तो विचारत नाही. ठीक आहे. तर पहिलं काम झालं. पहिलं काम काय केलं आपण, दुसरं काम काय केलं, टोकन तयार केला. ठीक आहे. टोकन कसं तयार केलं, सेटिंग मध्ये गेलं, सेटिंग मधून कुठं डेव्हलपर सेटिंग, डेव्हलपर सेटिंग मधून कुठं टोकन क्लासिक, टोकन क्लासिक पासून कुठं एक बटन आहे जनरेट टोकन क्लासिक, बरोबर आहे. त्याच्यावरती क्लिक केलं आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर टोकनचं नाव द्यायचं. ठीक आहे. टोकनचं नाव दिल्यानंतर किती दिवसासाठी टोकन एक्सपायर करायचं तुमच्या मनावर, 7 दिवस तर नका करत जाऊ, एक तर 60 किंवा 90 या दोन्हीपैकी एक सिलेक्ट करत चला, जेणेकरून तुम्हाला सारखं, जर तुम्ही 30 दिवसाचं म्हणलं तर टोकन एका महिन्यात एक्सपायर होईल, तुम्हाला प्रॅक्टिस करायला नाही भेटणार. मग काय करा, पहिल्यांदा त्याला 90 दिवसापर्यंत सेटअप करून टाका. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऍक्सेस काय काय द्यायचे त्या टोकनला, काय काय टोकनला ऍक्सेस देणार तुम्ही, हे सगळे ऍक्सेस काय करायचे, देऊन टाकायचे. नंतर काय करणार, जनरेट टोकन वरती क्लिक करा. जनरेट टोकन वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, एक परत पेज तयार होईल, परत एक पेज येईल. त्या पेज वरती तुमचा टोकन असेल तो कॉपी करा, फोटो काढा आणि प्लस तो टोकन तुमच्या मेल वरती पण येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. जरी मेल वरती नाही आला तरी काय करायचं, हे आपलं आपलं काम करून ठेवायचं. ठीक आहे. आपण परफेक्ट राहायचं, बरोबर आहे. कधी कधी गिट काय होतं, कधी कधी गिट पण कळत नाही की कुठं मेल सेंड करायचंय, मेल नाही आला तर, बरोबर आहे ना. म्हणून आपण काय करायचं, आपण परफेक्ट आपलं आपलं काम करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला फ्युचर मध्ये पण हे लागेल. कळालं इथपर्यंत. 2 सेटअप झाले. काय काय, पहिल्यांदा काय केलं, गिटअपचं अकाउंट काढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय केलं, आपण टोकन जनरेट केलं. टोकन म्हणजे काय, इट इज अ आयडेंटिफिकेशन, तुम्ही व्हॅलिड पर्सन आहात का गिटचे, हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, टोकन तयार करतो. आणि त्याच्यानंतर काय करायचं, मला थर्ड स्टेप गिट डाउनलोड करायचं. ठीक आहे. तुमच्या सिस्टम मध्ये काय असलं पाहिजे, गिट हा इन्स्टॉल असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही गिट वरती काय करू शकता, काम करू शकता. अदरवाईज तुम्ही गिट वरती काम नाही करू शकत. किंवा इथून पण तुम्ही काय करू शकता, इथनं पण तुम्ही ह्या गिट मधून, हा जो इंटरफेस आहे गिटचा, तर इथनं पण तुम्ही प्रोजेक्ट अपलोड डाउनलोड काय करायचं ते इथनं पण करू शकता तुम्ही. पण सगळ्यात बेटर वे काय असतो, की सगळ्यात बेटर वे बाय युजिंग द कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्टचा यूज करून काय करा, प्रोजेक्ट अपलोड करा, कोड पुश करा, हे करा. इथनं पण तुम्हाला करता येतं सगळं, पण इथनं कसं थोडंसं डिफिकल्ट लेवल जातं. ठीक आहे. समजतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट मला काय करायचं, गिट डाउनलोड करायचं. आणि गिट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट वरती या आणि वेबसाईट वरती आल्यानंतर गुगल वरती सांगून द्या त्याला की मला काय करायचंय, गिट डाउनलोड करायचं. ठीक आहे. विंडोज 10 11 साठी काय पाहिजे ते. तर याच्यातली एक पहिली वेबसाईट तुम्हाला भेटते गिटची. ठीक आहे. git-scm. scm म्हणजे व्हॉट इज द scm, scm सोर्स कंट्रोल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर ही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईट वरून तुम्हाला काय करायचं, गिट टर्मिनल डाउनलोड करायचं. ठीक आहे. डाउनलोड ऑप्शन आहे, कोणी लिनक्स वरती काम करतंय, कोणी विंडोज वरती काम करते आणि कोणी मॅक वरती काम करते. आता तुमच्यापैकी कोण कशावरती काम करते, सगळेजण विंडोज वरती करतात. लिनक्स वरती कोणी करतं का, नाही करत. ठीक आहे. कंपनी लिनक्स बघते. तुमच्या रिझ्युमे मध्ये काय असलं पाहिजे, लिनक्स असलं पाहिजे. ठीक आहे. विंडोज कॉमा पहिलं लिनक्स असलं पाहिजे, नंतर विंडोज असलं पाहिजे. जगामध्ये 90% लोक काय यूज करतात, विंडोज, 10% लिनक्स. पण कंपनी काय करते, पहिलं लिनक्स बघते. म्हणजे त्या 10% मध्ये तुम्ही पण आले पाहिजे. तुम्ही या म्हणजे 11% होतील. म्हणजे जगामध्ये किती लोक काम करतील लिनक्स वरती, 11%. तुम्ही आलात तर. कळालं. मॅक कोणी वापरतं, नाही वापरत. लिनक्स वरती काम करा. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करा. तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 3 ऑपरेटिंग सिस्टम 4 ऑपरेटिंग सिस्टम जेवढ्या म्हणायच्या तेवढ्या रन करू शकता तुम्ही. तुम्हाला जर एक कन्सेप्ट माहिती असेल तर. कन्सेप्ट आहे कोणता, व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन, Oracleचा व्हर्च्युअल बॉक्स भेटतो.
व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड करायचा आणि व्हर्च्युअल बॉक्स मध्ये काय करायचं, तुम्हाला कोणते ऑपरेटिंग सिस्टम टाकायचे टाकून द्यायचे. ठीक आहे, इकडे विंडोज पण चालतं, इकडे तुमचे ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स पण चालतं किंवा मॅक पण चालतं, काय चालायचं ते चालवा. पण लिनक्स वरती प्रॅक्टिस करा, थोडी तरी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या रिझ्युमे मध्ये जर राहिलं तर ह्याला लिनक्स येतो म्हटल्यानंतर थोडंसं स्टँडर्ड काय वाढतो, अजून थोडासा स्टँडर्ड वाढतो की बाबा लिनक्स येते, याला लिनक्स वरती काम केले. भले इकडे तुम्ही 4 कमांड करा, ठीक आहे, करा काम लिनक्स वरती. व्हर्च्युअल बॉक्स नावाचा कन्सेप्ट आहे, व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड करा, लिनक्स डाउनलोड करा. कुणाला जर लिनक्स पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे, टोटल 4 GB चं सॉफ्टवेअर आहे ते. 4 GB तुम्हाला काय डेटा पॅक, काही जणांचा अनलिमिटेड आहे, काही जणांचा नसेल, बरोबर आहे. डेटा पॅक लागतो काही जणांना, काही जणांना लागत नाही. सांभाळून ठेवा तुमचा डेटा पॅक. माझ्याकडे या आहे 4 GB चं. तुमचा डेटा पॅक तुमच्या कामासाठी ठेवा, कळलं. तर गेट वरती काय करायचं, मला डाउनलोड्स वरती या. डाउनलोड्स वरती आल्यानंतर मी काय यूज करतोय सध्या, विंडोज, बरोबर. विंडोज वरती क्लिक करा आणि विंडोज वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यांचं 64 बिट आहे, कारण सगळेजण विंडोज 10 आणि 11 वापरतात, म्हणून मोस्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम ह्या 64 बिटच्याच आहे सगळ्यांच्या. ठीक आहे, तर काय करायचं, 64 बिट विंडोज सेटअप याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक 60 MB ची फाईल काय होते, टोटल 60 MB ची एक फाईल आहे गेट, तर ती काय होते, डाउनलोड होते, बरोबर आहे. याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथं काय होईल, डाउनलोडिंग स्टार्ट होईल. किती MB ची फाईल आहे, ती टोटल 60 MB ची फाईल आहे. डाउनलोड झाली, त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल कसं करणार, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि डबल क्लिक केल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट 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 करत जायचं. जोपर्यंत इन्स्टॉल येत नाही तोपर्यंत कुठल्याच सेटिंगला हात लावायचा नाही. ज्या डिफॉल्ट सेटिंग आहेत त्याच डिफॉल्ट सेटिंग ठेवायच्या, फक्त काय करत राहायचं, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, कुठपर्यंत, जोपर्यंत इन्स्टॉल येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, हे फाईल काय झालं, हे फाईल डाउनलोड, बरोबर आहे. टोटल किती MB ची फाईल आहे, 62 MB ची फाईल आहे, बरोबर. याला ओपन करा. ठीक आहे, ऑलरेडी माझ्याकडे गेट इन्स्टॉल आहे, तरी पण बघा, याला डबल क्लिक केला, हा शोधतो परत माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे का. जर ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तो काय करणार, तो मला ठीक आहे, हे डायरेक्टली तर काय म्हणतंय, मला इन्स्टॉलच म्हणते डायरेक्टली, कारण ऑलरेडी आहे माझ्याकडे. ठीक आहे, डायरेक्टली ते इन्स्टॉल नावाचं बटन आहे, डायरेक्टली तुम्ही इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर काय होईल, तुमच्याकडे ते डाउनलोड होईल. कळलं, माझ्याकडे ऑलरेडी आहे, मी नाही करणार. सोपा इन्स्टॉलेशन स्टेप. कळलं. सो तिन्ही पण रिक्वायरमेंट ज्या होत्या, तिन्ही पण रिक्वायरमेंट काय काय, एक गेटअपचा अकाउंट, त्याच्यानंतर टोकन आणि त्याच्यानंतर गेट डाउनलोड. तर तिन्ही पण रिक्वायरमेंट काय केलं, तिन्ही पण रिक्वायरमेंट माझ्याकडे आहेत. तर मी आता काय करू शकतो, गेट वरती काम करू शकतो, बरोबर आहे. आता इथनं तुम्ही पण एकमेकांना कोड शेअर करताना कसं शेअर करायचा, रेपोजिटरी द्यायची. ठीक आहे, आता पुढे अजून एक कन्सेप्ट होती की व्हॉट इज मीन बाय द रेपो और रेपोजिटरी. ठीक आहे, तुम्हाला सारखा सारखा वर्ड ऐकायला भेटतो, रेपो, रेपोजिटरी, रेपोजिटरी. ठीक आहे, व्हॉट इज द रेपोजिटरी, कळते. आता रेपोजिटरी म्हणजे काय, रेपोजिटरी म्हणजे जसं फोल्डर स्ट्रक्चर माझं लोकल वरती आहे, ठीक आहे, सेम फोल्डर स्ट्रक्चर मला कुठे तयार करायचं आहे, गेट वरती तयार करायचं, त्यालाच काय म्हणतो आपण, रेपोजिटरी. ठीक आहे, आता रेपोजिटरी कशी तयार करायची, तर रेपोजिटरी तयार करण्यासाठी परत मी गेट वरती आलो. ठीक आहे, आता ऑलरेडी माझ्याकडे एवढ्या रेपोजिटरीज आहेत, या एवढ्या रेपोजिटरी, कळलं. तर हे ऑलरेडी सगळ्यांना दिलेल्या रेपोजिटरीज आहेत. ठीक आहे, ज्या ज्या क्लास ज्या ज्या बॅच वरती बॅच वरती कोड असतो, म्हणजे जसं की सप्टेंबर बॅच वगैरे जे काय असतील त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी सेपरेट रेपोजिटरी तयार केलेली आहे. मी त्यांना कोड कुठल्याही फाईल मध्ये देत नाही, डायरेक्टली कोड पुश करतो आणि कोड पुश केल्यानंतर ते लॅबमध्ये जातात. लॅबमध्ये गेल्यानंतर ते काय करतात, माझे हा गेटअप ओपन करून
जे लिंक शेअर केलेली असते त्या लिंकला जाऊन ते काय करतात, आजचा झालेला कोड त्यांना तिथं भेटून जातो. ते स्वतः पण प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, कॉपी करतात, काही जण ऍज इट इज कॉपी करतात, झाला म्हणून सांगतात. असं नका करू तुम्ही. मला एक रेपॉझिटरी तयार करायची आहे. आणि रेपॉझिटरी कशी तयार करायची, तर रेपॉझिटरी तयार करण्यासाठी इथं तुम्हाला एक न्यू नावाचं बटन दिसतं. ठीक आहे, तर या न्यू वरती क्लिक करा. न्यू वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, एक नवीन रेपॉझिटरी आपल्याला बनवायची आहे. ठीक आहे, न्यू वरती क्लिक केलं तर न्यू वरती क्लिक केल्यानंतर कोणती बॅच आहे, ऑक्टोबर बॅच. ठीक आहे, तर ऑक्टोबर बॅचचे जेवढे काही एक्झाम्पल होतील आता इथनं, जेवढे काही पण CSS असो, HTML असो, जे काही होईल, बुटस्ट्रॅप जे काही होईल, ते सगळं तुम्हाला कुठल्या ब्रांच वरती भेटेल, म्हणजे कुठल्या रेपॉझिटरी भेटेल, ऑक्टोबर बॅच. हे रेपॉझिटरी मी शेअर करेन. ठीक आहे, ग्रुपवरती. तर ऑक्टोबर बॅच नाव दिलं रेपॉझिटरीला. नाव देताना लक्षात ठेवायचं की नाव देताना अजिबात स्पेस यूज करायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कम्प्युटर सायन्स मध्ये, IT मध्ये स्पेस नावाचा कन्सेप्ट नाही. ठीक आहे, प्रोजेक्टला नाव देताना, फाईलला नाव देताना, कुठेही नाव देताना अजिबात स्पेस यूज करायचं नाही. आता काही जण काय करतात, नाव देताना कसं देतात, ऑक्टोबर स्पेस बॅच. सो हा स्पेस कम्प्युटर सायन्स मध्ये अलाउड नाहीये. कळालं, काही पण कुठं पण नाव देताना. तर काय करायचं, जर तुम्हाला स्पेस पाहिजे असेल तरच काय करायचा, अंडरस्कोर यूज करायचा. काही पण कुठं पण व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करताना, मेथडचं नाव, फंक्शनचं नाव किंवा फाईलचं नाव, प्रोजेक्टचं नाव, कुठंही अजिबात स्पेस यूज करायचा नाही. लक्षात ठेवा एवढं. कळतंय, कुठं पण. आता काही जणांचे HTML फाईलचे नाव बघतो मी, index.html, index first.html, index space first.html. कोणती फाईल रन करायची, इंडेक्स वाली रन करू का फर्स्ट वाली रन करू, कळणार नाही ना. कळतंय, मग डोकं खाजवत बसतात, फाईलच रन होईना, HTMLचा कोडच रन होईना, स्पेसमुळे एरर येतो. म्हणून अजिबात स्पेस द्यायचं नाही कम्प्युटर सायन्स मध्ये. ठीक आहे, तर नाव देताना काय केलं, तर नाव देताना ऑक्टोबर बॅच, बरोबर आहे. डिस्क्रिप्शन काय द्यायचं, तुमच्या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं असलं त्या, नाही तर तो ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर तुमची रेपॉझिटरी पब्लिक ठेवायची का प्रायव्हेट ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता तर ती रेपॉझिटरी फक्त कशी असते, प्रायव्हेट असते. प्रायव्हेट म्हणजे त्याच डेव्हलपरमध्ये, त्याच टीम मध्ये ती शेअरेबल असते. दुसरा जर थर्ड पर्सन जर आला तर त्याला तो ऍक्सेस करता येत नाही. ठीक आहे, आता हे मी तुमच्यासाठी काय करतोय, पब्लिक ठेवतोय. पब्लिक म्हणजे जेणेकरून सगळेजण काय करतील, या रेपॉझिटरीला ऍक्सेस करतील. ठीक आहे, म्हणून तुम्ही पण काय करायचं, पब्लिक ठेवायचे, प्रायव्हेट नाही ठेवायचं. नेक्स्ट, त्याच्यानंतर हा चेकबॉक्स ऑलवेज चेक करायचा. सो व्हॉट इज द रेडमी फाईल. ठीक आहे, रेडमी नावाची फाईल तुम्हाला ऍड करायची. रेडमी म्हणजे काय, जसं की तुम्ही बाजारामधनं एखादा मोबाईल विकत घेतो आपण, किंवा टीव्ही विकत घेतो, बरोबर आहे. त्याच्यासोबत काय येतं आपल्याला, एक युजर गाईड बुक येतं, छोटस येतं ना, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की आपल्याला हाऊ यू कॅन ऑन युअर टीव्ही, कसं ऑन करायचं. कधी वाचलं आपण बुक, ते नाही ना, आपल्याला माहिती आहे सगळं. मग ते बुक का देतात हेच कळत नाही, बरोबर आहे. मोबाईल सोबत युजर गाईड येतं. युजर गाईड कधी वाचलं तुम्ही, नाही. मोबाईल ऑन करायचं माहिती आहे तुम्हाला, सगळं माहिती आहे, मग बुक का देतात ते. तसंच तुम्हाला काय करायचंय, तसंच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन फाईलमध्ये मेंटेन करून ठेवायचे. जेणेकरून एखादा जर माझ्यासारखा जर एखादा व्यक्ती आला, तुमच्या रेपॉझिटरीला मी व्हिजिट केलं, पहिल्यांदा मी ती रेडमी फाईल वाचेल की या प्रोजेक्टमध्ये काय काय आहे, कोणते कोणते मॉड्यूल आहेत, कोणत्या कोणत्या मॉड्यूलचं कोणतं कोणतं काम आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मला काय काय, म्हणजे माझ्याकडे काय काय सेटअप असलं पाहिजे माझ्या सिस्टीममध्ये तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी. कळालं, ही सगळी इन्फॉर्मेशन मला काय करायचे, एका फाईलमध्ये ठेवायचे. आणि त्या फाईलचं नाव काय असतं, रेडमी फाईल असते. कळालं, तर ही रेडमी फाईल ऑलवेज काय करायची, चेक करायची. लक्षात ठेवा, रेडमी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रोजेक्ट, म्हणजे कसा रन करू हा प्रोजेक्ट. प्रोजेक्ट रन करण्यासाठी मला काय काय रिक्वायरमेंट आहेत, काय काय रिक्वायरमेंट पाहिजे, तो मला सांगत बसणार आहे का, किंवा जे काही डेव्हलपर आहेत, जे काही वापरणारे रेपॉझिटरी आहेत, प्रत्येकाला तो सांगत बसेल काय, बाबा तू हे कर, तू हे कर, तू हे कर, नाही ना. तो काय करेल, एका फाईलमध्ये सगळी डिटेल काय करून ठेवेल, टाकून ठेवेल. समजतंय. नेक्स्ट, ऑलवेज काय करायचा, ह्या रेडमी फाईलला चेक करायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाकी काहीच करायचं नाही. तीन गोष्टी केल्या आपण. काय काय, एक रेपॉझिटरीला नाव दिलं, त्याच्यानंतर पब्लिक, त्याच्यानंतर रेडमी फाईल. ठीक आहे,
आणि इथे येऊन काय करायचं, क्रिएट द रेपॉझिटरी, रेपॉझिटरी बनवा. ठीक आहे, आता हे झाली रेपॉझिटरी. आला तिथं रेपॉझिटरी मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला रेडमी फक्त एकच फाईल दिसते, कोणती, रेडमी नावाची. आणि ब्रांच कोणती आहे, ब्रांच कोणती आहे इथं, मेन ब्रांच. ठीक आहे, मी ब्रांच कोणती म्हटलं होतं तुम्हाला, मास्टर. कळतंय, ब्रांच कोणती असते, मास्टर ही मेन ब्रांच असते. आणि मास्टर पासून काय तयार होतात, सब ब्रांचेस. सब ब्रांचेस म्हणजे काय, जसं 10 डेव्हलपर आहेत, बरोबर आहे. प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो, प्रोजेक्ट मॅनेजर पहिल्यांदा एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करताना तो प्रोजेक्ट मध्ये काय काय लागणार आहे, मला काय काय लागणार आहे. जसं की आपण बघितलं ना, ज्यावेळेस आपल्याला वेब डेव्हलपमेंट करायची होती, आपण पहिल्यांदा प्रोजेक्टचं स्ट्रक्चर डिफाईन केलं की काय काय लागतं आपल्याला. CSS लागतं फोल्डर, JS लागतं फोल्डर, इमेजेस लागतं, बरोबर आहे की नाही, असं सांगितलं होतं आपण. मग प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो, पूर्ण एक स्ट्रक्चर तयार करतो की प्रोजेक्ट मध्ये मला काय काय लागणार आहे. ठीक आहे, मग तो स्ट्रक्चर काय करतो, तो स्ट्रक्चर 10 डेव्हलपर मध्ये ब्रांचेस तयार करून त्या नावाच्या, आता समजा एखादा डेव्हलपर आहे तो लॉग इन वरती काम करते, तर लॉग इन नावाची ब्रांच तयार करतो प्रोजेक्ट मॅनेजर. आणि त्याच्यामध्ये काय करतो, तो म्हणजे मास्टर पासून काय तयार करतो, ब्रांच तयार करतो. आणि ती ब्रांच कोणाला शेअर करतो, जो लॉग इन वरती काम करतो त्याला शेअर करतो. म्हणजे त्या ब्रांच सोबत काय येतो, फोल्डरचं स्ट्रक्चर त्याला देऊन टाकतो. तो त्याला म्हणत नाही इकडे पेन ड्राईव्ह घेऊन ये, फोल्डर स्ट्रक्चर घे, कॉपी कर, पेस्ट कर, असं म्हणतो का, नाही. ब्रांच तयार करतो, ब्रांच त्याला देऊन टाकतो की तुझी ब्रांच आहे, हे रेपॉझिटरी आहे, हे ब्रांच आहे, त्या ब्रांच वरती ऑलरेडी फोल्डर स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, तुझं तू काय कर, वर्किंग स्टार्ट कर. ठीक आहे, असे प्रत्येकांना काय करतो तो, असे प्रत्येकांना कामं देतो. म्हणून आता बघा, कळलं इथं, आपण आतापर्यंत जो काही कोड बनवलाय, कुठं बनवला आपण आतापर्यंत कोड, डी ड्राईव्ह वरती, ऑक्टोबर बॅच. ठीक आहे, आणि ऑक्टोबर बॅच मध्ये एवढ्या फाईल्स आहेत. आतापर्यंत आपण एवढं काम केलं काल, बरोबर आहे, बॅच चालू झाल्यापासून. हा सगळा कोड मला कुठं टाकायचा, हा सगळा कोड मला रेपॉझिटरीला टाकायचा, जे की आता रेपॉझिटरी मी बनवलेली होती, कोणत्या नावाची, ऑक्टोबर बॅचची. ठीक आहे, मग आता ह्या फोल्डरला लक्षात ठेवा, मला काय करायचंय, ह्या सगळ्या फाईल्स मला रेपॉझिटरीला पाठवायच्या. ठीक आहे, मग काय करायचं आपल्याला, आत्ताच आपण तुम्ही काय डाउनलोड केलं, गिट डाउनलोड केलं. ठीक आहे, मग आता गिट ओपन करायचं कुठं, आता काही जण काय करतात, काही जण याच्या बाहेर येतात आणि इथं गिट ओपन करतात. मला काय करायचंय, कोणतं फोल्डर मला पाठवायचं रेपोला, बरोबर आहे काय म्हटलं मी, कोणता फोल्डर मला रेपॉझिटरीला पाठवायचं त्याच्यामध्ये यायचं, त्याच्यामध्ये आला, बरोबर आहे, हे फोल्डर मला पाठवायचं आहे, बरोबर आहे. मग आता हे फोल्डर पाठवायचं म्हणून मी काय केलं, तर राईट क्लिक, आणि राईट क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ऑप्शन येतो, दॅट इज कॉल्ड ओपन गेट बॅश हिअर. हे कधी दिसतं, गेट डाउनलोड केल्यावर. ठीक आहे, कुठं जायचं तुम्हाला, राईट क्लिक करा, आणि राईट क्लिक केल्यानंतर काय म्हणायचं, ओपन गेट बॅश हिअर, गेट बॅश इथं ओपन करायचा. ठीक आहे, तर हा जो दिसतो हा कमांड प्रॉम्प्ट आहे, जसा तुमचा कमांड प्रॉम्प्ट असतो तसाच हा कोण आहे, गेट बॅशचा कमांड प्रॉम्प्ट. आणि टोटल हा लिनक्स आहे, हा टोटल. ठीक आहे, हा टोटल काय, हा टोटल लिनक्स आहे. ऑनलाईन क्लिअर आहे सगळ्यांना, येस सर. सगळ्यांना क्लिअर आहे का, मी एकाला विचारलं नाही. येस सर. येस सर. ठीक आहे, यस म्हणायचं नाही, मग काय म्हणणार, हो सर. नो सर म्हणा. ठीक आहे, म्हणजे समजलं नाही तुम्हाला, हो हो म्हटलं सर, हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, मला नो ऐकू आलं, नेटवर्क नाही ना माझ्याकडे बरोबर. ठीक आहे, तर काय ओपन केलं आपण, गेट बॅश. गेट बॅश ओपन केला, आणि गेट बॅश ओपन केल्यानंतर आपल्याला काही कमांड यूज करायचे, आणि या कमांड तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतो. ठीक आहे, कुठलाही इंटरव्ह्यू असू द्या, तर गिट वरती कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन विचारतात, म्हणजे विचारतात. कोणती बॅच असू द्या, ती कोणी असू द्या, कुठलाही फील्ड असू द्या. ठीक आहे, टेस्टिंग फील्ड असू द्या, डेटा सायन्स फील्ड असू द्या, किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर फील्ड असू द्या, डेव्हलपर फील्ड असू द्या, कुठली पण फील्ड असू द्या, तुम्हाला गिट वरती क्वेश्चन विचारतात, म्हणजे विचारतात. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, काही कमांड यूज करायचे. आता पहिलीची कमांड आपल्याला यूज करायची आहे, तर पहिली कमांड यूज करायची कोणती, गेट इनिट. ठीक आहे, गेट इनिट. गेट इनिट म्हणजे काय, गेटला इनिशियलाइज करा. ठीक आहे, इंटर प्रेस करा. इंटर प्रेस केल्यानंतर
या डी ड्राईव्ह वरती ऑक्टोबर बॅच UI नावाचं फोल्डर आहे, बरोबर आहे का? आणि त्या फोल्डर मध्ये मी काय केलं, गेट इनिट केलं आणि मास्टर कोणते ब्रांच आहे, कोणते ब्रांच, मास्टर. ठीक आहे, फोल्डर मध्ये या आणि फोल्डर मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक नवीन फोल्डर तुम्हाला दिसतं, त्याचं नाव काय, डॉट गेट. आता हे डॉट गेट जे फोल्डर असतं ते हिडन फोल्डर असतं, हिडन, तुम्हाला नाही दिसणार ते. मग आपल्याला हिडन फाईल शो करायची सेटिंग ऑन करावी लागते. आता हिडन फाईल शो कसे करायचे माहिती आहे सगळ्यांना, सेटिंग कसं करायचं, तर या व्ह्यू मध्ये या आणि व्ह्यू मध्ये आल्यानंतर ऑप्शन्स नावाचा एक तुम्हाला एक मेनू दिसेल. ठीक आहे, याच्यावरती या आणि याच्यावरती आल्यानंतर काय करायचं, चेंज फोल्डर अँड सर्च ऑप्शन, याच्यावरती क्लिक करा. परत एक छोटा विंडो दिसतो. ठीक आहे, आणि या छोट्या विंडोवरून कुठं जायचं, व्ह्यू वरती, आणि व्ह्यू वरती आल्यानंतर तुम्हाला इथं एक सेटिंग दिसते, शो हिडन फाइल्स, बरोबर आहे का, शो हिडन फाइल्स, याच्यावरती ऑन करा. बाय डिफॉल्ट तुमच्याकडे हे असतं, डोंट शो हिडन फाइल्स. तुम्हाला काय करायचं, त्याला ऑन करायचं आहे, आणि ऑन करण्यासाठी काय केलं आपण, शो हिडन फाइल्स. ठीक आहे, अप्लाय करा, ओके करा, बाहेर पडा. समजलं? परत एकदा काय म्हटलं, कुठं जायचं, व्ह्यू, व्ह्यू मधून कुठं जायचं, ऑप्शन, ऑप्शन मधून कुठं जायचं, चेंज फोल्डर अँड सर्च ऑप्शन. ठीक आहे, परत एक छोटा विंडो ओपन होतो आणि छोटा विंडो वरून कुठं जायचं, व्ह्यू, आणि व्ह्यू मधून कुठं जायचं, शो हिडन फाइल्स वरती चेक करायचं आणि ओके म्हणायचं. ठीक आहे, ऑलरेडी माझ्याकडे सेटिंग ऑन आहे. ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस तुम्हाला काय दिसतो, हा गेट दिसतो. तो गेट इनिशियलाइज केला तुम्ही फोल्डर मध्ये, म्हणजेच काय केलं, तर हा जो गेट आहे तो गेट माझ्यावरती वॉच ठेवणार आहे. कळतंय, तो गेट काय करणार आहे, माझ्यावरती वॉच ठेवणार आहे. वॉच म्हणजे काय ठेवणार आहे, तर तो माझ्यावरती लक्ष ठेवणार आहे की मी किती फाईल्स ऍड केल्या, कोणत्या फाईल मधून किती कोड रिमूव्ह केला, बरोबर आहे, किती कोड ऍड केला, कोणत्या इमेजेस ऍड केल्या, कोणती JS फाईल ऍड केली, काय काय केलं मी त्या फोल्डर मध्ये, सगळं कोण वॉच ठेवतो माझ्यावरती, तो गेट वॉच ठेवतो. ठीक है, वो अभी जासूस है, मेरे ऊपर नजर रख रहा है कि मैं क्या कर रहा हूँ, किधर जा रहा हूँ, कौन से पुल पे घूम रहा हूँ, कौन से पुल के नीचे ठहरा हूं मैं. ठीक है, हे कोण करतंय, हे सगळं माझ्यावरती वॉच ठेवतो, कोण, गेट. कळतंय, म्हणजे मला सर काय ते करावं परत, लागतं, बोला सर ते परत सांगा ना सर, ते एकदा ते व्ह्यू मधून कसं करायचं ते, कोणतं, या हिडन फाइल्स कशा शो करायच्या, बरोबर आहे का, तेच ना. कोणतं सांगायचंय परत, हिडन फाइल्स कशा शो करायच्या ते सांगायचंय का. हा सर तेच सांगायचं. ठीक आहे, तर परत काय करायचं, परत या व्ह्यू मध्ये या, व्ह्यू मध्ये आल्यानंतर कुठं जायचं, ऑप्शन. आता विंडोज 11 वरती सेटिंग थोडी वेगळी असेल, बरोबर आहे, हे विंडोज 10 आहे, तर विंडोज 10 वरती असं दिसतं आणि विंडोज 11 वरती तुम्हाला शोधावं लागेल, हेच नाव आहे ऑप्शन, पण ते शोधावं लागेल कुठे आहे. ठीक आहे, तर ते शोधा, ऑप्शन, आणि ऑप्शन मधून कुठं जायचं, चेंज फोल्डर अँड सर्च ऑप्शन, याच्यावरती क्लिक करा. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करा, व्ह्यू, आणि व्ह्यू मधून काय करायचं, डोंट शो. बाय डिफॉल्ट तुमच्याकडे हे असतं, तुम्ही काय करायचं, याला ऑन करा, शो हिडन फाइल्स, मला बघायच्या हिडन फाइल्स, ओके करा. आणि ओके केल्यानंतर तुमच्याकडे काय दिसेल, हिडन फाइल दिसेल. ठीक आहे, म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं, गेट इनिट केलं. इनिट केलं म्हणजे इनिशियलाइज केलं. कशासाठी केलं, कारण तो गेट माझ्यावरती काय ठेवणार आहे, वॉच ठेवणार आहे. आणि वॉच काय ठेवणार आहे, किती फाईल डिलीट केल्या, बरोबर आहे, कोणती फाईल नवीन ऍड केली, त्या फाईल मध्ये किती लाईनचा कोड ऍड केला किंवा किती लाईनचा कोड मी रिमूव्ह केला, सगळं सगळं कोण वॉच ठेवतो माझ्यावरती, हा गेट वॉच ठेवतो. पहिली कमांड कळाली कोणती, गेट इनिट. त्याच्यानंतर दुसरी कमांड, मला स्टेटस चेक करायचं की माझ्या फोल्डर मध्ये काय काय आहे, काय काय केलं मी आतापर्यंत फोल्डर मध्ये, काय काय केलं, आणि ते स्टेटस चेक करण्यासाठी कोणती कमांड आहे, गेट स्टेटस. गेट स्टेटस वरती क्लिक करा. तर गेट स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या सगळ्या रेड कलरच्या फाईल दिसतात, बरोबर आहे की नाही. फोल्डर मध्ये जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या फाईल्स आहेत, पण त्यांचा कलर कोणता आहे, रेड कलर आहे. आणि वरती नाव काय, अनट्रॅक्ड फाईल्स. अनट्रॅक्ड म्हणजे त्या ट्रॅकिंग मोड मध्ये अजून नाही पडल्या, त्याला गिटनं अजून ट्रॅक मोड मध्ये नाही घेतला त्याला, ते कशा आहेत, अनट्रॅक आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं, त्या फाईल्स ट्रॅकिंग मोड मध्ये टाकायच्यात. आणि ट्रॅकिंग मोड मध्ये कसं टाकायचं, पुढे बघायचं, कळतंय. दुसरी कमांड काय चेक केलं आपण, स्टेटस बघितलं की त्या स्टेटस मध्ये आपण काय काय बघितलं की एवढ्या फाईल्स कशा आहेत, अनट्रॅक्ड मोड मध्ये आहेत.
म्हणजे त्या लोकली आहे सध्या. लोकल मधून मला त्याला कुठं पाठवायचं आहे, गिट मध्ये पाठवायचं आहे. गिट म्हणजे कुठं पाठवायचं आहे, स्टेजिंग एरियामध्ये पाठवायचं आहे. कळतंय काय म्हटलं मी, स्टेजिंग एरियामध्ये मला त्याला पाठवायचं. स्टेजिंग एरिया कोणता, तर हा जो गेट तुम्ही आता जे इनिशियलाइज केले, तर दिस इज कॉल्ड स्टेजिंग एरिया. हा लोकल लाईट, बरोबर आहे, लोकल लाईट ह्या, आणि लोकल मधून कुठं पाठवायचं, स्टेजिंग एरियाला पाठवायचं. ठीक आहे. मग आता हे कसं करायचं, कळतं इथंपर्यंत. दोन कमांड आपण बघितल्या. स्टेटस आपण बघितलं की स्टेटस काय, सध्या फाईलचं स्टेटस काय, स्टेटस बघितलं. नेक्स्ट पुढची कमांड, तर मला काय करायचं, जेवढ्या फाईल्स अनट्रॅक्ड आहेत तेवढ्या स्टेजिंग मध्ये टाकायच्या. आणि स्टेजिंग मध्ये टाकण्यासाठी काय करतो आपण, git add स्पेस डॉट. स्पेस डॉट म्हणजे काय, तर ऑल फाईल्स जेवढ्या आहेत तेवढ्या ऍड करा. कुठं, स्टेजिंग एरियाला ऍड करा. कळलं, कमांड कोणती यूज केली, git add, दिसतंय का, git add स्पेस डॉट. डॉट म्हणजे ऑल फाईल, ऑल सगळ्या फाईल अनट्रॅक्ड होत्या ट्रॅक मध्ये, स्टेजिंग मध्ये टाका. ठीक आहे, सगळ्या फाईल्स बघा तो. ठीक आहे, कुठलाच एरर नाही आला. परत मी गेट स्टेटस चेक केलं, परत गेट स्टेटस म्हटलं. आता सगळ्या फाईलचा कलर काय झाला, ग्रीन. आणि वरती नाव काय येतं, नो कमिट एड, चेंजेस टू बी कमिटेड. ठीक आहे, म्हणजे आता ट्रॅक मोड आला की नाही ना, अनट्रॅक्ड आला का नाही. सगळ्या फाईल कशामध्ये झाल्या, ट्रॅकिंग मध्ये, म्हणजे कुठे गेल्या, स्टेजिंग मध्ये. फाईलचा कलर कोणता झाला, ग्रीन कलर. आधी कोणता होता, रेड कलर. ठीक आहे, आता काय झाला, ग्रीन कलर. बरोबर आहे. सगळ्या फाईल्स, प्रत्येक फोल्डर मधल्या सगळ्या फाईल, सीएसएस मधले ह्या लेआउट, आपल्या इमेजेस मध्ये सगळे इमेजेस आल्या. बरोबर आहे, सगळे इंडेक्स फाईल, सगळं काय झालं, ट्रॅक मोड. समजतंय, किती कमांड बघितल्या, 3. पहिल्यांदा इनिशियलाइज केलं. ठीक आहे, दुसरं स्टेटस बघितलं, तिसरं स्टेजिंग मध्ये ऍड केलं. स्टेजिंग मध्ये कसं ऍड केलं, git add स्पेस डॉट. स्पेस द्यायला शिका, नाहीतर तसंच काही जण काय करतात, git add डॉट, एंटर, येतच नाही. कळलं, स्टेजिंग मध्ये पाठवलं. आता स्टेजिंग मध्ये पाठवला, ठीक आहे बाबा, पण स्टेजिंग मध्ये पाठवल्यानंतर त्याला कमिट करा. कमिट म्हणजे सेव्ह करणे. ठीक आहे, मग आता कमिट म्हणजे काय, सेव्ह करणे. स्टेजिंग मध्ये मला काय करायचे, त्या फाईल्स सेव्ह करायच्या. आणि सेव्ह कसं करायचं मग, तर त्याच्यासाठी आपण एक कमांड यूज करतो, कोणती, git commit. बरोबर आहे, git commit -m. सो -m म्हणजे ज्या वेळेस एखादा कोड तुम्ही पुश करताय त्यावेळेस त्याच्यासोबतच काय करायचा, मेसेज द्यायचा की काय कोड तुम्ही केला, म्हणजे सगळ्यांना कळेल, प्रोजेक्ट मॅनेजरला पण कळेल की बाबा ह्यानी कोड पुश केलाय, तर काय कोड होता, तो कशाचा कोड होता. बरोबर आहे, तर एक मेसेज द्यायचा मला. -m म्हणजे काय, मेसेज. आणि मेसेज देण्यासाठी डबल कोटेशन मध्ये काय केलं की मेसेज मी दिला काय, ऑल कोड्स pushed to the repository. ठीक आहे, हा मेसेज दिला. ठीक आहे, आता ज्या वेळेस बघा इथे तुम्हाला एक एरर येतो, तुम्ही ज्यावेळेस नवीन काम करताना ज्यावेळेस तुम्ही कमिट करता, तर कमिट करताना तुम्हाला एक एरर येतो. आणि एरर काय येतो बघा, तर एरर येतो ज्यावेळेस तुम्ही कमिट करता. ठीक आहे, कमिट करताना तुम्हाला हा एरर येतो, कोणता, ऑथर आयडेंटिटी अननोन. कारण तुम्ही नवीन आहेत ना, गिटला माहिती नाही तुम्ही कोण आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही कमिट करताना तुम्हाला लगेच काय करतो, गिट हा तुम्हाला एरर टाकून देतो. काय एरर आहे, ऑथर आयडेंटिटी अननोन, म्हणजे तुम्ही गिटला कोण आहेत माहिती नाही. ठीक आहे, मग तुमची त्यांना ओळख पटवून द्यायची. आणि ओळख पटवून देण्यासाठी तो काय करतो की तो स्वतः सांगतो की बाबा तू काय कर, ह्या ज्या 2 कमांड आहेत ह्या 2 कमांड तू रन कर. ठीक आहे, एकदाच रन नाही करायच्या त्या, पहिल्यांदा कोणती रन करायची, पहिल्यांदा ही रन करायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कोणती रन करायची, दुसरी रन करायची. पहिल्या कमांड मध्ये काय सांगतंय, तर ही कमांड ऍज इट इज गिट देतो तुम्हाला, ते कॉपी करायची आणि कॉपी करून कुठं करायच्या सगळ्या कमांड, या गिट बॅश वरती इथं करायच्या. ठीक आहे, त्या कमांड तुम्हाला कुठे येतात, इथंच येतात, गिट बॅश वरतीच येतात. फक्त काय करायचं तुम्हाला, पहिली कमांड काय म्हणते की तुम्हाला user.email
तुमचा गिटचा जो काही तुम्ही ईमेल दिलेला आहे गिटला, तो मेल आयडी तुम्हाला काय करायचा आहे, तो मेल आयडी तुम्हाला इथं टाकून द्यायचा. मग इंटर प्रेस करा. मग नंतर काय म्हणायचं, नंतर युजर नेम. ठीक आहे. आणि आता गिटचं युजर नेम कुठं असतं, तर गिटचं युजर नेम लक्षात ठेवा. गिटचं युजर नेम ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईलला सिलेक्ट करता आणि प्रोफाईलला सिलेक्ट केल्यानंतर हे वरचं जे नाव दिसतंय वरचं बोल्ड कलर मध्ये, तर ते काय असतं, तुमचं युजर नेम असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. युजर नेम काय असतं, हे जे बोल्ड आहे, हे बोल्ड जे असतं ते काय असतं, तुमचं युजर नेम असतं. ठीक आहे. मग दुसरी कमांड मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तर दुसऱ्या कमांड मध्ये तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, तुमचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. म्हणजे कमिट करताना तुम्हाला एरर येणार आहे, एकदाच एरर येईल, परत परत एरर येणार नाही. कारण तुम्ही नवीन काम करताय आणि नवीन काम करताना फक्त तुम्हाला एकदा सेटिंग करून ठेवायचे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत. म्हणजे गिट कमिट करताना काय करतो, हा एरर येतो. कोणता एरर येतो, ऑथर आयडेंटिटी अननोन नावाचा एरर येतो. आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं, तो स्वतःच तुम्हाला सॉल्व्ह साठी ह्या कमांड देऊन टाकतो. फक्त इथं तुमचा मेल आयडी आणि तुमचा युजर नेम. एकदाच कमांड चालवायची नाही, 1 बाय 1 कमांड चालवायची. ठीक आहे. नेक्स्ट झालाय कमिट. मला पण आला होता एरर आणि तो मी सॉल्व्ह केला. बरोबर आहे. मला तो नाही विचारत आता परत परत, तुम्हाला पण नाही विचारणार. कमिट झाला सगळा कोड. कमिट झाला म्हणजे सगळे चेंजेस काय झाले, कमिटेड झाले, सेव्ह झाले. कलर बघा फाईलचा, पहिला कलर कोणता होता, रेड. त्याच्यानंतर काय झाला, ट्रॅक मध्ये ग्रीन. त्याच्यानंतर काय झाला, ब्लॅक. ठीक आहे. एवढा कोड काय केला आपण, स्टेजिंग एरियाला सेव्ह करून टाकला. मग आता स्टेजिंग एरिया मधून तो कोड कुठे घ्यायचा आहे, मला रेपॉझिटरीला टाकायचा आहे. रेपॉझिटरी कोणती बनवली आपण, आत्ताच रेपॉझिटरी बनवली आपण. कोणत्या नावाची, ऑक्टोबर बॅचची. आता ह्या रेपॉझिटरीला टाकायच्या म्हणजे याचा ऍड्रेस मला माहिती पाहिजे. बरोबर आहे. आता याचा ऍड्रेस कुठे असतो, एकतर वरती जो आहे तो कॉपी करा, किंवा या कोडमध्ये हा जो दिसतोय तुम्हाला हा, ठीक आहे, हा काय झाला तुमचा ऍड्रेस. आता हा ऍड्रेस कुठे आहे, हा ऍड्रेस कुठेतरी रिमोट लोकेशनला आहे. बरोबर आहे की नाही. रिमोट गिट कुठेतरी आहे ना. गिट आता सर्व्हर मला माहिती आहे का कुठे आहे, इंडियामध्ये आहे का USA मध्ये कुठेतरी आहे, पण कुठे आहे तो, रिमोटला आहे. बरोबर. आणि टाकायचं आहे मला कुठं, जे फोल्डर आहे सोर्स काय माझा सोर्स, त्यालाच आपण ओरिजिन म्हणतो. ओरिजिन म्हणजेच काय, सोर्स कोण आहे, हा सोर्स आहे माझा. ही जी लिंक दिसते तुम्हाला, हे लिंक काय माझ्यासाठी, तर ही लिंक जी आहे दिस इज कॉल्ड ओरिजिन, दिस इज कॉल्ड सोर्स. लक्षात ठेवा. वर्ड काय ह्यालाच काय म्हणतो आपण, ओरिजिन. ह्यालाच आपण काय म्हणतो, दिस इज माय सोर्स. और हे सोर्स, ह्या सोर्सला मला काय करायचं आहे, पाठवून द्यायचे. समजतंय. ह्यालाच काय म्हणतो आपण, ओरिजिन. या ओरिजिनला मला ती फाईल पाठवायची. ठीक आहे. मग आता पाठवणार कसं, स्टेजिंग मधून ओरिजिनला कसं पाठवायचं, तर स्टेजिंग मधून ओरिजिनला पाठवण्यासाठी परत आपण काय करतो, परत आपण एक कमांड यूज करतो आणि कमांड आहे git. ठीक आहे. git remote add origin. बरोबर आहे. काय कर, ज्या रिमोट लोकेशनला जो सोर्स आहे, कोणता सोर्स आहे, हा सोर्स आहे, तर या सोर्सला काय कर, लिंक इस्टॅब्लिश कर. कळालं. कमांड कळाली. git remote add origin. त्या ओरिजिनला जाऊन काय करायचं आपल्याला, जी समोरची दिलेली ओरिजिन आहे, लिंक इस्टॅब्लिश करायची. ठीक आहे. एकदा एंटर करा आणि एंटर केल्यानंतर तुमच्या समोर काय, ओके, लिंक इस्टॅब्लिश झाली. ठीक आहे. म्हणजे सांगितलं तुम्ही की ह्या ओरिजिनला मला काय करायचं आहे, तो कोड पुश करायचा. आता इथं पण तुम्हाला कोड पुश करताना परत एक विंडो येते. लक्षात ठेवायचं, खाली लक्षात ठेवायचं की परत एक विंडो ओपन होते आणि ती विंडो विचारते तुम्हाला टोकन. ज्यावेळेस तुम्ही कोड पुश करणार आहात, कोड पुश करताना ज्यावेळेस तुम्ही आता फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही काम करताय, तर फर्स्ट टाइम काम करताना तुम्हाला काय येतो, खाली एक विंडो येते. ज्यावेळेस तुम्ही कोड पुश करता त्या विंडोला क्लिक करायचं आणि त्याच्यातनं ऑप्शन सिलेक्ट करायचा टोकन. जो टोकन तुम्ही कॉपी केलेला होता, नोटपॅड मध्ये सेव्ह केलेला होता, ती नोटपॅडची फाईल ओपन करायची. ठीक आहे. आणि तिथं काय असणार आहे, तुमचा तो टोकन आहे आणि तो टोकन काय करायचा, कॉपी करायचा. कॉपी करून जी विंडो ओपन झाली होती तिथं जाऊन काय करायचं, पेस्ट करायचं आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर काय झालं, फक्त एकदाच विचारतो तो, परत तुम्हाला नाही त्रास देणार. ठीक आहे. एकदाच विचारेल. एकदा एवढ्या सेटिंग करून घ्यायच्या, बस संपलं. नंतर तुम्ही किती कोड पुश करा, काही करा, तो परत तुम्हाला विचारत बसणार नाही. समजतंय.
लक्षात ठेवायचं, 2 ठिकाणी तुम्हाला एरर येणार आहे. एक कमिट करताना ऑथर आयडेंटिटी अननोनचा आणि त्याचं सोल्युशन तो स्वतःच देतो. दुसरं, कोड पुश करताना तुम्हाला खाली एक विंडो ओपन होते, तिथं तुम्हाला टोकन विचारतो, त्या टोकनला सिलेक्ट करायचं आणि तिथं काय टाकून द्यायचा, टोकन टाकून द्यायचा, जो की टोकन तुम्ही नोटपॅड मध्ये कॉपी केलेला आहे. ठीक आहे. आणि हे सगळं ऑपरेशन करताना तुमचा डेटा ऑन असला पाहिजे, एवढं एक लक्षात ठेवा. कळतंय? कळलं इथपर्यंत? मग ओरिजिन इस्टॅब्लिश केलं आपण आणि ओरिजिन इस्टॅब्लिश केलं, लिंक इस्टॅब्लिश केलं आपण स्टेजिंग टू रिमोट. कळलं? नेक्स्ट लास्ट कमांड आपल्याला काय करायचं, हा सगळा कोड मला काय करायचा आता, पुश करायचा. मग पुश करण्यासाठी कसा पुश करणार, गेट पुश -u म्हणजे ऑल चेंजेस ऑल फाइल्स -u. ठीक आहे. गेट पुश, पुश करायचं ना कोड, पुल म्हणजे घेणे, पुश म्हणजे कोड टाकून देणे. ठीक आहे. या कमांड आहेत, गेट पुल, गेट पुश. ठीक आहे. काय करायचं मला, गेट पुश -u म्हणजे ऑल फाइल्स कुठं टाकायचे आहेत, ओरिजिन कोणती आहे, सोर्स कोणता आहे, ओरिजिन कोणता सोर्स आहे सध्या इथं बघायचा, सोर्स कोणता आहे, काय दिसते तुम्हाला सोर्स, बरोबर आहे. सोर्स कोण आहे इथं बघायचं, सोर्स कोण आहे, कारण इथं ब्रँचेस चेंज होणार आहेत आता पुढे चालून. कळलं? कधी पण मास्टरला कोड पुश करायचा नाही, लक्षात ठेवा. कंपनीमध्ये काम करताना मास्टर ही कशी असते, आपली सगळे इश्यू सॉल्व्ह करून एक क्लीन ब्रँच असते, जे की डिप्लॉय असते. क्लीन ब्रँच असते, त्याच्यामध्ये कुठलाच इश्यू नसतो, काही नसतो, एकदम क्लीन ब्रँच असते. आणि चुकून जर तुम्ही हा कोड पुश केला तर तुमचे सगळे इश्यू त्या क्लीन मध्ये जातात. बरोबर आहे. म्हणजे मास्टर काय होतो, खराब करून टाकतो. म्हणून तुम्हाला हमेशा इंडस्ट्रीमध्ये वॉर्निंग देतात की डोंट पुश डायरेक्टली कोड ऑन मास्टर, फर्स्ट पुश युअर कोड ऑन युअर ब्रँच. मग तुमच्या ब्रँचवरती कोड पुश करा, तिथं तुमचे एरर सॉल्व्ह केले जातील. एरर सॉल्व्ह करून तुमची ब्रँच ज्यावेळेस क्लीन होते त्यावेळेस तुम्हाला तो कोड डायरेक्टली परत पुश करता येत नाही, परत तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. आणि परमिशन घेण्यासाठी अजून एक गिट मध्ये एक कन्सेप्ट येतो, त्याला म्हणतो आपण पुल रिक्वेस्ट. ठीक आहे. एक कन्सेप्ट येतो कोणता, पुल रिक्वेस्ट. तुम्हाला सारखा वर्ड ऐकायला भेटेल, पुल रिक्वेस्ट, किंवा काही जण काय म्हणतात पीआर रेज केलास का, पीआर म्हणजे पुल रिक्वेस्ट. कधी पण बघा तुमचे मित्र वगैरे जर आयटी मध्ये असतील तर त्याला विचारा की पीआर काय असतो, पुल रिक्वेस्ट. पीआर जनरेट केलास का, मॅनेजर सुद्धा म्हणतो तुम्हाला येऊन, काय म्हणतो की पहिलं पीआर रेज कर म्हणजे पीआर पुल रिक्वेस्ट तयार कर, मगच तुझे मी बघतो सगळा कोड, जर मला चांगला वाटला तरच मी काय करेन, मास्टर मध्ये त्याला मर्ज करेन, अदरवाइज नाही करणार. मग सगळ्यांना ऍक्सेप्ट केल्यानंतरच मग तुमचा कोड काय केला जातो, मास्टर मध्ये पुश केला जातो, सगळे इश्यू सॉल्व्ह करून सगळं करून. पीआर आपल्याला बघायचं पुढे. ठीक आहे. पुल रिक्वेस्ट कळलं इथपर्यंत. गेट पुश -u ओरिजिन, कोणती ओरिजिन आहे, मास्टर. इंटर. ठीक आहे. त्या सगळ्या फाइल्स आणि याच्यासाठी नेट काय असलं पाहिजे, डेटा ऑन असला पाहिजे, मध्येच कोणाचा कॉल नको. कळलं? झालं? काय केलं आपण, सगळा कोड पुश केला. मास्टर ब्रांचला काय केलं आपण, सगळा कोड पुश केला. रेपॉझिटरी कोणती होती, हे रिमोट रेपॉझिटरी, बरोबर आहे. आणि या रिमोट रेपॉझिटरीला तो काय म्हणतो की इथं जाऊन व्हिजिट करा म्हणतो, गेट, बरोबर आहे. इथं आला आणि इथं आल्यानंतर काय केलं, एकदा या पेजला काय करायचं, रिफ्रेश. ऑलरेडी इथं तुम्हाला एक मेसेज आलेला आहे की मास्टरनं काहीतरी चेंजेस केलेले आहेत, बरोबर आहे. त्याला काय करा, रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथं ब्रांच पहिलं 1 होती, आता ब्रांच किती दिसेल, 2 ब्रांच दिसतील. ठीक आहे. काय झालं, डेटा ऑनलाईन कळते सगळ्यांना. येस सर. ठीक आहे. किती ब्रांच आल्या,
2 ब्रांच. ठीक आहे, ह्याला स्क्रॉल करा आणि स्क्रॉल केल्यानंतर कोणत्या ब्रांच वरती जायचं आपल्याला? मास्टर. मास्टर कशी ब्रांच असते आपली? मेन ब्रांच. आणि मेन ब्रांचला आला तर तुमच्या समोर काय दिसेल? हा जो काही कोड होता माझा लोकलचा, ज्या सगळ्या फाईल्स होत्या त्या सगळ्या फाईल्स कुठे आल्या? जो काही सगळा कोड असेल तो कोड कुठे आला? index.html ला मी क्लिक केलं. ठीक आहे, सगळा कोड कुठे आला? मास्टर वरती. ठीक आहे, आता ही लिंक मी काय केलं तर हे लिंक मी चॅट विंडो मध्ये कोणीतरी एकाने पुढाकार घ्या, हे ग्रुप मध्ये शेअर करा. तुम्हाला सगळ्याला काय भेटेल? हे रेपॉझिटरी भेटेल आणि ह्या रेपॉझिटरी वरती आतापर्यंत आपण जेवढा काही कोड केलेला आहे तो सगळा कोड कुठे प्रेझेंट आहे? या मास्टर वरती, म्हणजेच ह्या ब्रांच वरती आहे का हा कोड आपण केलेला? बरोबर आहे का? या सगळा कोड index.html चा कोड तयार होता. त्याच्यानंतर आपण लेआउट बनवले होते वेगवेगळे. बरोबर, हे सगळा कोड कुठे भेटेल तुम्हाला? या लेआउट मध्ये सगळा कोड तुम्हाला इथे भेटून जाईल. ठीक आहे, प्रत्येकाचे CSS फोल्डर, हे बघा जे काही माझं लोकलचं फोल्डर होतं, CSS फोल्डर, इमेजेस फोल्डर, व्हिडिओ फोल्डर, ऑडिओ फोल्डर, हे सगळं ॲज इट इज फोल्डर कुठं टाकलं आपण? ॲज इट इज फोल्डर गिटला टाकून. ठीक आहे, कळलं? हा कोड सगळा. त्याच्यानंतर लेआउटचा कोड, हा लेआउटचा कोड आहे सगळा. इथून तुम्ही काय करू शकता? इथनं तुम्ही. ठीक आहे, आता ॲज इट इज जर तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे असेल, हा ॲज इट इज जर पाहिजे असेल तर काय करणार तुम्ही? जे माझं फोल्डर स्ट्रक्चर आहे तुम्हाला ॲज इट इज पाहिजे तर काय करा? मास्टर वरती या आणि कोड मध्ये काय करायचं? कोड मध्ये इथे येऊन डाउनलोड द झिप. डाउनलोड द झिप म्हटलं तर ॲज इट इज तुमच्या लॅपटॉप मध्ये तुमच्या याच्यामध्ये काय होईल? सेम फोल्डर तुमचं डाउनलोड होईल. कळालं? मी तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही माझ्याकडे येणार नाहीत पेन ड्राईव्ह घेऊन. सगळा कोड कुठं असेल आता? गेट वरती. कळालं? तर याच्यासाठी आपण किती कमांड यूज केल्या? तर गेट साठी, गेट वरती काम करताना आपण मेनली आता 4 ते 5 कमांड आपण यूज केला. पहिली कमांड आपण कोणती यूज केली? सो फर्स्ट कमांड गेट इनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी कमांड गेट ऍड डॉट. बरोबर, त्याच्यानंतर तिसरी कमांड गेट स्टेटस. बरोबर आहे, स्टेटस चेक करायचं की किती फाईल आपण ऍड केल्या, किती फाईल रिमूव्ह केल्या, काय केलं काय नाही, सगळं स्टेटस. त्याच्यानंतर चौथी कमांड काय? गेट कमिट -m डबल कोटेशन, जो काही मेसेज असेल, युअर मेसेज, जो कोड तुम्ही पुश करताय, काही पण दिवसभरात तुम्ही 3 लाईनचा कोड केलात कंपनीमध्ये, काय कोड केलात ते फक्त मेसेज देऊन काय करायचं? पुश करायचं. कळलं? काही जण 3च लाईनचा कोड करतात दिवसभरात. कळलं का? दिवस काटवायचे. 5वा गेट कमिट केला, गेट आता रिमोट करायचं नाही, रिमोट फक्त एकदाच असेल. कळलं? पहिल्या सुरूच रिमोट असेल. तरी पण आपण कसं वापरला? गेट रिमोट ऍड ओरिजिन, आणि जे ओरिजिन आहे तुमची कॉपी कुठून घेतला आपण? ओरिजिन कुठून घेतला? हे ओरिजिन कोड वरती कॉपी करा आणि ही काय असते? ओरिजिन. ही ओरिजिन आणि इथली ओरिजिन सेमच असते. ठीक आहे, तर तरी पण काय करायचं? इथलं कॉपी करा, हे ओरिजिन कॉपी करा आणि कॉपी करून कुठं टाकायचं? कॉपी करून इथं पेस्ट करा. ओरिजिन फक्त एकदाच करायचं. ज्यावेळेस तुम्ही नवीन रेपॉझिटरी बनवलेली असते आणि नवीन रेपॉझिटरीवरती तुम्ही फर्स्ट टाइम काम करते तर रिमोट ओरिजिन एकदाच बनवायची आणि त्याच्यानंतर काय करायचं? फक्त डायरेक्टली कोड पुश करायचं. ठीक आहे, म्हणजे कमिटच्या नंतरची कमांड तुमची काय असणार आहे? पुश. फक्त ओरिजिन ऍड कधी करायचं? एकदाच ऍड करायचं. ठीक आहे, सो गेट पुश -u ओरिजिन कोणती? मास्टर. बघायचं कोणती ओरिजिन आहे, कोणत्या ब्रांच वरती आहे तुम्ही. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? का डाऊट? आणि अजून एक कमांड आहे, दॅट इज कॉल्ड गेट ब्रांच. तर ही कमांड काय करते? तुमच्याकडे किती ब्रांचेस आहेत त्याची लिस्ट शो करते. किती ब्रांच आहे माझ्याकडे? एकच आहे. बरोबर आहे ना? किती ब्रांच आहे? एकच, मास्टर. आणि कोणत्या ब्रांच वरती आहे मी करंटली? त्याच ब्रांच वरती आहे, म्हणून तो इंडिकेशन पण मला कसा देतो? स्टार देतो इथं पाठीमागे. कळालं इथपर्यंत? नेक्स्ट लेक्चरला हाऊ टू क्रिएट द ब्रांचेस कशा तयार करायच्या मास्टर पासून,
आणि त्या नवीन ब्रँचला कोड कसा पुश करायचा. आता मास्टरला पुश नाही करणार मी, जो काही टॉपिक होईल त्या टॉपिकची मी ब्रँच तयार करेन आणि त्या ब्रँचला त्या टॉपिकला काय असेल तो कोड पुश करेन. समजतंय ना. आता इथून जे काही आपण बघणार आहेत, जे काही टॉपिक होतील आपले, त्या टॉपिकचं फक्त नाव मी काय करेल, ब्रँच तयार करेन आणि त्या ब्रँचवरती झालेला कोड पुश करतो. म्हणजे ब्रँचेस कशा तयार करायच्या, ती ब्रँच मास्टरला कशी मर्ज करायची हे पुढच्या लेक्चरला बघूया. कळलं इथपर्यंत? काही डाऊट आहे कोणाला ऑनलाईन? सर एक एरर